सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठद्वारे एम.ए. इतिहास भाग 1 सत्र 2 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांचं या मार्गदर्शन सत्रामध्ये म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये ओरिएंटेशन सेशन असं म्हणतो. तर त्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आजचं ओरिएंटेशन सेशन हे आता आपलं जे सेमिस्टर 2 सुरू होतंय. तर त्या सेमिस्टर 2च्या तयारीच्या अनुषंगानं त्याच्या संदर्भातल्या अभ्यासक्रमाची माहिती घेण्याच्या संदर्भाने किंवा इतर काही गोष्टी ज्या सेमिस्टर 2 मध्ये समाविष्ट आहेत, तर त्याची माहिती घेण्याच्या दृष्टीनं आणि आता जे तुम्ही नुकतीच जी परीक्षा दिलेली आहे, तर त्या परीक्षेच्या संदर्भात तुमचा फीडबॅक आणि तुमचं काय त्याच्याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुम्हाला कसा पेपर गेला किंवा तुम्हाला आणि काय सांगायचं आहे किंवा काही सुधारणा तुम्हाला आवश्यक वाटत असतील किंवा काही सजेशन्स हवे असतील किंवा मला काही द्यायचं असतील, तर या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आपण आजचं सेशन हे घेत आहोत. तर त्या संदर्भात सर्वप्रथम आपण काय करूया की आपलं जे अ, परीक्षा झालेली आहे, पहिल्यांदा काही मुद्दे जे आहेत त्यातले ते तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. मी जी स्क्रीन शेअर केली ती सर्वांना दिसते. दिसते. हा, तर आपण यामध्ये पहिल्यांदा आता तुमच्यापैकी काही जणांचं मध्ये तुम्ही पाहिलं असेल की एबीसीआयडी साठी मी बऱ्याच जणांना फोन केले होते, एबीसीआयडी मागून घेतले होते. तर त्यातले बऱ्यापैकी आपल्याला एबीसीआयडी आता मिळालेले आहे. त्यामुळे तो आता मुद्दा याच्यामध्ये राहिलेला नाहीये. दुसरा एक मुद्दा आहे तो आहे एलिजिबिलिटीची प्रोसेस. आता एलिजिबिलिटी प्रोसेस म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये पात्रताची प्रक्रिया असं म्हणतो. एलिजिबिलिटी प्रोसेस म्हणजे पात्रताची प्रक्रिया. तर तुमच्या ग्रुपवर मी 1-2 वेळा याच्या आधी पण पात्रता कशी करायची याच्या संदर्भातले काही माहिती असलेला मेसेज जो आहे तो तुमच्या ग्रुपवर मी टाकलेला होता. तुमच्यापैकी तुम्ही पाहिलाय का तो? मला लक्षात आलं पात्रता करायची म्हणजे नेमकं काय? हं? हो पात्रता सर. म्हणजे नेमके काय? सांगा. काय काय वाटतंय? कोण सांगेल? हं? सगळ्यांना माहिती आहे पात्रता म्हणजे काय? एलिजिबिलिटी प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. चला, मी आता स्क्रीनवर पोल टाकलेला आहे. त्या पोलनुसार तुम्ही
सांगू शकता मला? त्याच्यामुळे मला कळेल ॲटलीस्ट किती लोकांना पात्रता प्रोसेस माहिती आहे. दिसतोय पोल तुम्हाला? पोल दिसतो का तुम्हाला? हो सर. रिप्लाय केला का त्याच्यात? सर्वांनी भरलं का तो? हो सर. ठीक. सर. हां, बोला. हॅलो. हां, बोला. सर पोल दिसतोय मला, पण मला त्याच्यावर रिप्लाय करता येत नाहीये, रिस्पॉन्ड करता येत नाहीये. कळत नाहीये असं रिस्पॉन्ड का करता होतंय. येत नाहीये. अच्छा. हां, तेच मला फीडबॅक हां. तुम्ही दिला तर मला ते लक्षात येईल. कारण ते फक्त पोल दिसतोय तर त्याच्यावर तसं उत्तर होत नाही ना. ठीक आहे. एक वेळा आपण परत एकदा करून बघू. आता दिसतंय? आता करता येतंय? हां, फक्त 2 लोकांनी रिस्पॉन्स केलेला आहे. आता सर्वांनी रिस्पॉन्स करा त्याच्यावर. चला रिस्पॉन्स करा लवकर. सचिन शिंदे माईक बंद करा तुमचा. सर्वांना रिस्पॉन्स आला का? ठीक आहे. तर
त्याच्यातनं तर असं दिसतंय की बऱ्याच लोकांना ती प्रोसेस माहीत आहे. अशा पद्धतीत आपण थोडं इंटरॅक्टिव्ह सेशन होण्यासाठी या सगळ्या गोष्टी येत्या काळात करणार आहोत. अ, तर मुळात पात्रता प्रोसेस काय, की पात्रता प्रोसेस म्हणजे एलिजिबिलिटी प्रोसेस ज्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळी प्रवेश घेता त्यावेळी तुमचा दाखला जो असतो, त्याला मराठीत आपण शाळा शोधल्याचा दाखला असं म्हणतो आणि ज्यावेळी तुम्ही विद्यापीठाच्या प्रवेशाच्या त्याच्यामध्ये येता त्यावेळी त्याला आपण ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये टीसी असं म्हणतो. हं? किंवा स्थलांतर असं त्याला आपण म्हणतो. हां, तर तो दाखला तुम्ही जमा केला आहे का? तर याच्या संदर्भात ती प्रोसेस करायची असते. हां, म्हणजे तुमच्या जे तुम्ही आधी जिथं तुमचं शिक्षण पूर्ण केलंय, अशा तुमच्या कॉलेजमधून तुम्ही तुमचा टीसी काढून एकतर तुमच्या अभ्यास केंद्रामध्ये किंवा इथे दूरशिक्षण केंद्रामध्ये तो जमा करायचा असतो. तर तुमच्यापैकी कुणी अजून तो जमा केला नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर तो जमा करायचा. जर समजा तुम्ही याच्यापूर्वी दूरशिक्षण केंद्रामध्येच एखाद्या अभ्यासक्रमाला प्रवेशित असाल, तर त्यासाठी इंटरनल ट्रान्सफर एक फॉर्म असतो. म्हणजे अंतर्गत स्थलांतरचा एक फॉर्म असतो. तर तो फॉर्म इथं विद्यार्थी सेवा केंद्रामध्ये मिळतो. तो फॉर्म भरून त्याच्यासोबत तुमचा मागच्या ॲडमिशनचे पुरावे जोडून तो तुम्हाला इथे विद्यार्थी सेवा केंद्रामध्ये तुम्ही जमा केला शिवाजी विद्यापीठातल्या, की तो तुम्हाला ट्रान्सफर सर्टिफिकेट इश्यू करतात. आणि तो ट्रान्सफर सर्टिफिकेट जे आहे इंटरनल ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळालं की तुमची एलिजिबिलिटीची प्रोसेस ही पूर्ण होते. तर हा एक त्याच्यामध्ये भाग आहे. तिसरा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या बाहेर त्या विद्यापीठामध्ये बी-ए केलेले लोक असतात किंवा इतर डिग्री केलेले लोक असतात. तर त्यांनी मात्र त्या विद्यापीठातनं मायग्रेशन म्हणजे पहिल्यांदा टीसी काढावा लागेल त्यांच्या कॉलेजमधनं आणि त्या टीसीच्या आधारावर मायग्रेशन सर्टिफिकेट काढावं लागतं. तर ती प्रोसेस करावी लागते. समजा कुणाचं मुंबई विद्यापीठामध्ये असेल किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये असेल किंवा इकडे कर्नाटकातल्या कुठल्यातरी विद्यापीठामध्ये असेल, तर त्या लोकांना मायग्रेशन सर्टिफिकेट हे काढून जमा करावं लागतं. हां, आता तुमचे सर्वांचे निकाल जाहीर झालेले आहेत. बरोबर आहे. आणि निकाल जाहीर होताना तुम्हाला त्याच्या खाली एक नोटीस तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल. तुम्हाला वाचली का तुम्ही ती? त्याच्यामध्ये नोटीस वाचली का निकालामध्ये काय आलेली आहे ती? तुम्ही वाचली नाही का तुमच्यापैकी? हं? हे बघा. त्याच्यामध्ये 2 नंबरचा मुद्दा जो दिलाय, खाली निकालाच्या सगळ्यात शेवटी 2 नंबरचा मुद्दा दिलाय. त्याच्यामध्ये हे वाक्य लिहिलेलं आहे. हे बघा. रिझल्ट इज डिक्लेअर सब्जेक्ट टू कंप्लीशन ऑफ एलिजिबिलिटी. दिसतंय का तुम्हाला आता मेसेज टाकलाय मी. या पद्धतीचा हे जे एक रिमार्क जो आहे, एक सेंटेन्स जे आहे, ते तुमच्या सगळ्यांच्या निकालाच्या ऑनलाईन जो तुम्ही रिझल्ट बघितलाय त्याच्यामध्ये इथे दिलेला आहे. याचा अर्थ काय, की तुम्ही जरी आता ही परीक्षा पास झाला असाल, तरी जोपर्यंत तुमची एलिजिबिलिटीची प्रोसेस पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुम्ही ती परीक्षा म्हणजे ते प्रक्रिया तुमचे ॲडमिशन हे पूर्ण झालेलं नसतं. हां, तुमचा निकाल जरी आता झालेला असेल, तरी तुम्ही एलिजिबिलिटी पूर्ण करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी आपले टीसी, मायग्रेशन, इंटरनल ट्रान्सफर सर्टिफिकेट जे काही तुम्हाला ॲप्लिकेबल आहे तुमच्या प्रत्येकाच्या केसनुसार हां, तर त्यानुसार त्यांनी प्रत्येकानं आपली ही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे. तर तुम्ही ती लवकरात लवकर पूर्ण करून घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. ठीक आहे. आणि हे एलिजिबिलिटी प्रोसेस ही खूप आवश्यक आहे. आता तुम्हाला तुमचा आता निकाल झाला, तुम्हाला आता फॉर्म पण भरता येईल. पण ज्यावेळी समजा सेकंड इयरच्या ॲडमिशनच्या वेळी जर तुम्ही ही प्रोसेस तुमची पूर्ण झालेली नसेल किंवा आयत्या वेळी तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरताना ती घेऊन आलात किंवा निकाल लागल्यानंतर तो पेंडिंग पडतो. दिसत नाही तुम्हाला निकाल आणि मग तुम्हाला ॲडमिशन घेताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आता तुमच्याकडे जो काही हे पूर्ण सेमिस्टर राहिलेला आहे, ज्याच्यात तुम्ही प्रोसेस केली नाही त्यांनी या आता तातडीने ही प्रोसेस पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचे आहेत.
ठीक आहे. हे क्लिअर झालं सगळ्यांना? दुसरं अं, याच्यामध्ये ज्यावेळी मी एखादा प्रश्न विचारतो किंवा आपण काहीतरी बोलतो त्यावेळी तुमच्याकडून पण काहीतरी रिस्पॉन्स येणं हे अपेक्षित असतं. नाहीतर कसं होतं की एक तर फक्त एकटाच बोलत राहतोय असं व्हायला नको याच्यामध्ये. हां, कारण ठीक आहे आता काही जण ऑफिसमध्ये असतील किंवा काय ॲटलीस्ट तुम्ही मेसेजमध्ये तरी मेसेज बॉक्समध्ये तरी तुम्ही येस, नो, ओके, नाही सर प्रॉब्लेम आहे, असं काहीतरी रिप्लाय करू शकता. हां, कारण याच्यामध्ये ओरिएंटेशनमध्ये जसं तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत, तसंच तुमच्याकडनं काही गोष्टींचा फीडबॅक मला अपेक्षित आहे. हां, तर त्या हिशोबानं आपण हे ओरिएंटेशन सेशन आयोजित केलेलं आहे. तर आता दुसरा जो मुद्दा आहे याच्यातला, तो आहे आपल्या सेमिस्टर 1 ची परीक्षा झाली आणि त्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी आल्या असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले असतील, तुम्हाला काही त्या संदर्भातल्या काही शंका असतील, तर ते आता तुम्ही मला विचारू शकता. हां, तर आता तुमच्यापैकी कुणाला काही बोलायचं असेल तर तो बोलू शकतो. बोला. सर बोला. सर पेपर्स आणि स्टडी सेंटरला वगैरे एक्झाम देणं वगैरे ते सगळं झालं व्यवस्थित आणि रिझल्टही मला दिसला माझा. फक्त सर मला एक आता डाऊट होता की म्हणजे आन्सर्स आता मी बऱ्यापैकी लिहिले होते. पण तरी 1-2 सब्जेक्ट्समध्ये मला असं वाटतं की मला मार्क्स थोडे कमी मिळालेत. मग आणखीन स्कोर करण्यासाठी सर आन्सर्समध्ये काय इन्क्लूड करावं लागेल? बरं. कुठल्या पेपरच्या संदर्भात तुम्हाला असं वाटतंय? सर आर-एमचा एक पेपर आणि म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजीचा. बरं. हां, आर-एमचा आणि एकच मिनिट. लिगसी ऑफ द मराठाज. बरं. ठीक आहे. बरं. आता याच्यातले तुम्हाला काय वाटते? तुम्हाला हे 2 पेपर तुम्ही दिलेल्या इतर पेपरच्या तुलनेत बरे गेले होते? का त्याचनुसार गेले होते? कसं वाटतंय? आणि फरक किती मार्कांचा फरक आहे? आर-एम सर थोडासा मला लेंदी होता आणि मला वेळ पण हां. लागला होता सोडवायला. म्हणजे बरं, जेवढं लिहायला पाहिजे तेवढं आर-एमला मी लिहिलं नव्हतं. पण बरं, लिगसी ऑफ द मराठाज मला सोपा गेला होता बऱ्यापैकी. पण बरं, म्हणजे मला जेवढं वाटलं होतं त्याच्या मानानं थोडे कमी पडलेत. बरं. सो मग म्हणजे आता आणखीन तुम्हाला जे आन्सर्स इतर चांगले करायला काय करता येईल? बरं. आणखी जे दुसरे पेपर होते तुमचे, त्याच्यामध्ये आणि लिगसी ऑफ मराठाच्या मार्क्समध्ये किती फरक आहे? 5, 10, 15? 10 ते 15 मार्कांचा फरक आहे सर. बरं. कुठला क्वेश्चन अटेम्प्ट करायचा राहिला होता लिगसी ऑफ मराठामध्ये? नाही सर. बेसिकली कसं होतं मी तुम्हाला सांगतो, की तुमचा जो पहिला हे असतो काय म्हणता येईल मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा जो पहिला प्रश्न असतो, ठीक आहे. तो प्रश्न जो असतो तो प्रश्न अ, तिथं बऱ्याचदा तुमचे किती मार्कांचं तुम्ही किती पुढं जाल ना, ते त्याच्यात तिथं ठरतं. म्हणजे समजा तिथं कुणाचे कुणाला तिथं 20 पैकी 20 किंवा 20 पैकी 18 किंवा 20 पैकी 16 असे मिळाले, की त्यांचं मार्क वाढण्याचं प्रमाण तिथनं सुरू पुढे सुरू होतं. आणि त्याच्यामधून नंतर मग जे टिपा असतात आणि मग जो ब्रॉड क्वेश्चन असतो. तर इथं काय होतं, की बऱ्याचदा काही लोकं टिपा अ, कमी डिस्क्रिप्शन लिहितात किंवा एकदम खूप छोट्या-छोट्या लिहितात. ठीक आहे. मग टिपामध्ये साधारण 2 ते 3 किंवा जास्तीत जास्त खूप चांगलं लिहिलं असेल तर 5 मार्क. 4 मार्क अशा पद्धतीने टिपामध्ये मार्क पडतात. आणि त्याच्यानंतर एक ब्रॉड क्वेश्चन म्हणजे एक काय आहे 500 ते 600 शब्दातला एक प्रश्न असतो. म्हणजे ते 4 प्रश्न असतात. 4च ना? 6 पैकी 4 असतात बहुतेक. बरोबर ना? हो सर. हां. तर नाही तिथं ब्रॉड हो, हो. हां. 4 पैकी 6. आधी काय होतं? आधी काय असायचं हा जो 4 पैकी 6 आहे ना, त्याच्या जागी पण आपल्याला 20 मार्काचा एक ब्रॉड क्वेश्चन होता. आणि
असे 2 20 मार्काचे ब्रॉड क्वेश्चन सोडवायचे असायचे. आता काय झालंय की नवीन व्यवस्थेनुसार NEP नुसार आपण काय करतो की हे 4 प्रश्न असतील म्हणजे 6 पैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग एक मोठा 20 मार्कांचा प्रश्न असतो. हां, तर याच्यामध्ये मग परत मुद्देसूद लिहिणं आणि हे ज्यावेळी आपण एक मुद्दा लक्षात घ्या, की ज्यावेळी आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन सोडवतो आणि ज्यावेळी आपण ब्रॉड क्वेश्चन जे डिस्क्रिप्टिव्ह टाइप लिहितो, तर त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाइपमध्ये मार्क्स मिळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. मल्टिपल चॉईस पेक्षा आपण जास्त मल्टिपल चॉईसमध्ये आपण जास्त मिळवू शकतो. हां, तर बऱ्याचदा काय होतं, की तुम्ही डिस्क्रिप्टिव्हमध्ये जरी चांगलं लिहिलेलं असलं आणि तुम्हाला मल्टिपल चॉईसमध्ये काही कन्फ्युजन झालं आणि तुम्हाला तिथं 1-2 प्रश्न तुमचे चुकले किंवा 3 प्रश्न चुकले, तरी तो जो हे जे आहे खूप मागे पडल्यासारखं आपल्याला वाटतं. तर त्यामुळं असं बऱ्याचदा आपल्याला अ, कमी मार्क पडलेत असं वाटतं आणि प्रत्येक पेपर जो आहे तो वेगवेगळ्या लोकांच्या हातामधून तपासला जातो. तर त्यामुळं ते थोडं आपल्याला अ, जास्त वाटू शकतं. तर बऱ्याचदा बेसिकली एक हे आहे म्हणजे माझा जो आता माझ्या या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा जो माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे, तर त्या हिशोबाने तुम्हाला सांगतो, की हे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला नेमकं थोरली किती ज्ञान आहे पूर्ण तुमच्या पेपरच्या संदर्भात. हां, हे त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या माध्यमातून ते तपासतात. म्हणजे ते काय करतात, की तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस मधले जे फॅक्ट्स आहेत त्याच्या आधारावर ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन असते. हां, त्यातनं ते सगळ्या सिलेबसच्या संदर्भात तुमचं तपासलं जातं तिथे. आणि ज्यावेळी ब्रॉड क्वेश्चन किंवा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन किंवा टिपा जे असतात, त्याच्यामध्ये काय होतं, की तुम्हाला मग तुमचं जे जिथं चांगलं फोकस्ड तुम्ही आहात, ते प्रश्न तुम्ही निवडता आणि त्याच्याबद्दल लिहीत असता. हां, किंवा डिस्क्रिप्टिव्ह टाइपचा जो मोठा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जो सगळ्यात जास्त समजलेला भाग असतो, त्याच्यावरचे प्रश्न तुम्ही सोडवत असता. ठीक आहे. तर तिथं तुम्हाला तुमच्या निवडीचं स्वातंत्र्य असतं. कुठला प्रश्न निवडायचा लिहिताना आणि मल्टिपल चॉईसमध्ये मात्र ते पूर्ण तुम्हाला सोडवायचे असतात. हां, तर याच्यातनं दुसरा काय मुद्दा असतो, की तुम्हाला तुम्ही निवडलेला असता प्रश्न म्हणजे 2 पैकी जो कुठला प्रश्न तुम्ही निवडता, तर त्याचं उत्तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लिहिता यायला हवं. हां, की तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहायला पाहिजे, तुमच्या भाषेत लिहायला पाहिजे. हां, बऱ्याचदा काय होतं, की आपण काय करतो, की मुद्दे जे असतात ते पाठ करत जातो. हां, म्हणजे बऱ्याचदा असं आहे, की जसे याच्यामध्ये पुस्तकामध्ये मुद्दे असतात तशीच उत्तरं आपल्याला तिथं दिसतात किंवा तसेच मुद्दे आपल्याला तिथे दिसतायत. आणि मग बऱ्याच जणांचं काय होतं फक्त मुद्द्यांना फोकस असतं आणि मुद्द्यांच्या पुढे जे काही डिस्क्रिप्टिव्हमध्ये ओळी काही लिहिलेल्या असतात, त्याच्यामध्ये काही नसतं. ते बऱ्याचदा अंदाजपंचे लिहिलेले असते. कारण फक्त मुद्दे त्यांनी पाठ केलेले असतात. ती प्रोसेस जी आहे ती समजून घेतलेली नसते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता आल्या तर बऱ्या असतात. म्हणजे फक्त मुद्दे पाठ करण्याच्या ऐवजी मुद्दे महत्वाचे, पण ती ते जे डिस्क्रिप्टिव्हचा अर्थ कळतो लक्षात येतो तुम्हाला? काय अर्थ समजतात तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह ज्यावेळी मी म्हणतो. हां, त्याला आपण मराठीत वर्णनात्मक असं म्हणतो. हां, म्हणजे तुम्हाला जे काही समजलेलं आहे त्याचं वर्णन करून तुम्हाला तिथं ते मांडायचं आहे. ते तुमच्या भाषेत असेल तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं लिहिलंय असं त्याचा अर्थ होतो. आता बऱ्याचदा समजा तरी तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं, चांगलं लिहिलं तरी त्याच्यामध्ये समजा तुम्हाला 1-2 मार्क कमी जरी मिळाले, पण या पद्धतीनं एक्सप्रेस होणं, या पद्धतीनं अभिव्यक्त होणं, याचा तुम्हाला तुमच्यामधल्या ज्या स्किल्स असतात हां, म्हणजे तुमचं जे कौशल्य आहे, लेखन कौशल्य विकसित होण्याच्या बाबतीत तुमचं समज जी आहे विषयाच्या संदर्भात, ती विकसित होण्याच्या दृष्टीनं हे खूप उपयुक्त ठरतं. हां, तर त्या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले, तर तुम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीनं तुमच्या या कौशल्यांना विकसित करायला तुम्हाला उपयोगी पडेल असं मला वाटतं. ठीक आहे? ओके. थँक यू. हो. आलं ना मुद्दा लक्षात आला? काय अजून त्याच्यात काही क्लॅरिटी नाही, नाही सर. आता ठीक आहे. अजून कारण थँक यू. तुम्हाला आणखी 3 सेमिस्टरची परीक्षा द्यायच्या आहेत. हा सेमिस्टर आहे, त्याच्यानंतर 2 सेमिस्टर आहेत. आणि समजा आता तुम्ही परत माझा मुद्दा मी परत तुम्हाला कंटिन्यू करून वेगळ्या पद्धतीने अजून सांगायचा प्रयत्न करतो.
की या सेमिस्टरला तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग नावाचा एक त्याला आपण पेपर म्हणत नाही, पण ती ऍक्टिव्हिटी आहे ऑन जॉब ट्रेनिंग. हा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिपोर्ट रायटिंग आहे. ठीक आहे, तुम्ही काय ऑन जॉब ट्रेनिंग करणार आहात आणि त्याचं एक रिपोर्ट रायटिंग तुम्हाला करायचं आहे. तुमच्या सेमिस्टर 3ला तुम्हाला 4 क्रेडिटचा एक प्रोजेक्ट आहे. हा, तिथं पण तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे, आणि तुमच्या सेमिस्टर 4 मध्ये एक 6 क्रेडिटचा रिसर्च प्रोजेक्ट आहे. तिथं पण तुम्हाला संशोधन करून लिहायचं आहे. ठीक आहे. म्हणजे बेसिकली इथं काय चाललंय, की तुम्हाला एक्सप्रेशन पण म्हणजे ते लिहिता येणं, रिपोर्ट रायटिंग करता येणं, रिसर्च प्रोजेक्ट करता येणं, म्हणजे रिसर्च करता येणं आणि ते रिसर्च मांडता येणं. ही कौशल्य जी आहेत ती तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून देते. म्हणून आपल्याला ज्यावेळी तुम्ही सेमिस्टर 1 ला होता, त्यावेळी तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर तुम्ही दिलेला आहे. बरोबर? तर त्याच्यात तुम्हाला आता रिसर्च कसा करायचा त्याच्यात टेक्निक्स तुम्हाला त्यातनं कळतात. आणि तुम्ही आता जरी हे पाहिलं असेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला रिपोर्ट रायटिंग नावाचा एक त्याच्यामध्ये मुद्दा असेल, की आपलं सादरीकरण आपण त्याला असं म्हणतो. प्रेझेंटेशन ऑफ रिसर्च. हां, तर ते आर्टिकलच्या माध्यमातून असेल, रिपोर्टच्या माध्यमातून असेल किंवा रिसर्च प्रोजेक्टच्या माध्यमातून असेल. तर ते देखील कौशल्य जे आहे ती तुम्हाला यातून अक्वायर करता येतं. कारण याच्यानंतर एम-ए झालं, की आधी काय असायचं एम-ए नंतर एम-फिल असायचं. एम-फिलमध्ये बऱ्याचदा लिखाणाची प्रोसेस झाली, की विद्यार्थी पी-एच-डीला हे संशोधन करणं आणि ते लिहिणं हे या गोष्टी ते करत असतात. जे लोकं डायरेक्ट पी-एच-डीला जायचे त्यांना लिहिताना खूप प्रॉब्लेम व्हायचा. पण आता ही एम-फिल आता बंद झालेलं आहे आणि त्यामुळं आता ह्या ज्या एम-ए मध्ये जे तुमचे जे 2 रिसर्च प्रोजेक्ट आहेत आणि तुमचं जे ऑन जॉब ट्रेनिंग आहे, तर यातून तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये काही दुसरी कौशल्य पण मिळतील. पण रिसर्च प्रोजेक्टमधून तुम्हाला संशोधनाची कौशल्य जे आहे ती तुम्हाला आत्मसात करता येईल. लिहिण्याची कौशल्य जे आहेत त्यामध्ये संशोधन तुमचं मांडायचं कसं, प्रेझेंटेशन कसं करायचं, हां, हे तुम्हाला याच्यातून मांडता येईल. आता समजा आता आपण पी-पी-टी सोबत हे सगळी चर्चा करतोय. हे जर समजा पी-पी-टी नसती, तर मी जे काही तुम्हाला सांगतो ते खूप प्रभावी पण वाटलं नसतं तुम्हाला. हां, तर तशा ह्या पद्धतीनं काही टेक्निक्स असतात, काही जे स्किल्स असतात ते तुम्हाला याच्यातून तुमचे डेव्हलप होतील. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला आत्मसात करा आणि त्यातून मग तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. हं. एक्झामबद्दल अजून कुणाचं काही आहे? तुम्हाला काही सांगायचं आता काय बोललो त्याच्यावर कुणाला काही मत व्यक्त करायचं असेल तर करू शकता. जसं तुम्ही लिहून एक्सप्रेस होणं म्हणजे अभिव्यक्त होणं हे जे अपेक्षित आहे तसं तुम्ही या कॉन्टॅक्ट सेशन किंवा ओरिएंटेशन ओरिएंटेड ओरिएंटेशन सेशन जे आहे त्याच्यामध्ये पण अभिव्यक्त होणं अपेक्षित आहे. हॅलो. बोला. हा, बोला दिग्विजय. हा सर, ते सेम फर्स्ट जो रिझल्ट लागला का नाही सर, बर. त्याचं पर्सेंटेज कसं काढायचं सर नेमकं? पर्सेंटेजच्या फॉर्म्युल्याने काढायचं. फॉर्म्युला काय सांगता का मला? आता कॅल्क्युलेशन पर्सेंटेजचा फॉर्म्युला असतो तुमचे एकूण मार्क किती झाले, हा, आणि हं. किती पैकी मार्क आहेत. बरोबर, म्हणजे 100 पैकी म्हणजे असं 300 पैकी अमुक अमुक 200-250 मार्क असतील तर 100 पैकी किती, मग 100 गुणिले जे तुम्हाला मिळालेले मार्क आहेत ते भागिले तुमच्या परीक्षेचे एकूण मार्क असं तुम्हाला करावं लागेल. सर जो रिझल्ट लागलाय का नाही, हं. हा, त्याच्यामध्ये तो पास आहे म्हणजे एक मिनिट तुम्हाला मी सांगतो. आता उदाहरणार्थ हे काय आहे नेमकं, आता आम्ही 80 मार्क पेपर दिलता ना, बर. बर. मग त्यापैकी तर 75 मार्क वगैरे पडलेत. बर. मग ते दोन एक टीम वर्क आहे आणि थेरी आहे. बर. मग ते दोन्ही विभाजन कसं काय केलेलं, म्हणजे आता एक मार्क रिझल्ट असं लिहिलं होतं ना. बर.
ते पास होऊन पुढे 75 63 असे मार्क पडलेत. ती मार्क धरायची नेमकी कोणती मार्क धरायची? बरोबर, बरोबर. बरं आणि कोणी सांगू शकतं याच्यावर? आता जो दिग्विजयांनी प्रश्न विचारलाय त्याचं कोण उत्तर देऊ शकतं? तुमच्यापैकी कोण देतं सांगा? ती कन्सेप्ट एक ऑलरेडी मला कळलेली बरोबर. नाहीये. नाही, नाही. मुद्दा का लक्षात आला तुमचा प्रश्न लक्षात आला, इतरांना पण लक्षात आला. आता ते पण त्यांच्यापैकी कोणीतरी सांगेल तुम्हाला. सांगा. टीमवर्क म्हणजे सर जे आपण प्रॅक्टिकल केलं ते ना. प्रॅक्टिकल ऍक्च्युली इतिहास प्रॅक्टिकल झालं. नाही, नाही. थांबा की त्यांना मुद्दा सांगू दे. श्रुती तुम्ही सांगा तुमचा मुद्दा व्यवस्थित सांगा परत. जे टीमवर्क आहे ते आपण जे हं. प्रॅक्टिकल करून दिलं ते आहे का? बरं टीम वर्क असं तिथे लिहिलेलं आहे. हा लिहिलेलं ते. वाचा बरं परत एकदा. काय लिहिले तुम्हाला मी टर्म वर्क आहे जे आपण टर्म प्रॅक्टिकल वर्क केलं आहे, ना ते टीम वर्क टर्म नाही. वर्क. टर्म वर्क आहे तिथं. हां. बरं. बेसिकली 2 कॅटेगरी आहेत. हॅलो बरोबर. हॅलो हां, बोला. सर, जे वर्क आहे ना ते असाइनमेंटचे मार्क्स आहेत ना ते बरं. म्हणजे तुम्ही शुअर असाइनमेंटचे नाही आहे? आणि तुम्ही शुअर नाही आहात टर्म वर्क म्हणजे हो असाइनमेंटचे हो मार्क? मी शुअर आहे ते असाइनमेंटचे मार्क आहे आणि मग त्याच्या खालचे जे आहेत ते आम्ही थिअरी लिहिली ना त्याचे मार्क्स आहेत. एक्झॅक्टली. बरोबर. ठीक आहे. म्हणजे टर्म वर्क आपण कशाला म्हणतो? जे तुमचे असाइनमेंटचे मार्क आहेत. ठीक आहे. इट्स आउट ऑफ 20. 20 पैकी जे काही तुम्हाला मार्क होते, हां, ते तुम्ही असाइनमेंट जमा केले होते कॉलेजला त्याचे मार्क म्हणजे टर्म वर्कचे मार्क. आणि टीएच असं लिहिलंय ते काय आहे? थिअरी मार्क्स. थेअरी म्हणजे तुम्ही जो पेपर जाऊन लिहिला परीक्षेमध्ये, परीक्षा दिली त्यामध्ये जो पेपर लिहिला त्याला आपण थेअरीचे मार्क म्हणतो. दिग्विजय आले लक्षात? दिग्विजय हॅलो. हां, आलं लक्षात? मुद्दा? अच्छा अच्छा मला कळलं की 80 मार्कापैकी जे बाकीचे पडलेले खालचे आहेत ते थेअरीचे मार्क आणि जे 20 पैकी म्हणजे ते मार्क ते टर्म वर्कचे मार्क ना. दोन्ही बरोबर. मिळून तो पुढचा रिझल्ट आहे ना. बरोबर. म्हणजे 100 पैकी तुम्हाला जे किती मार्क मिळाले, हां, ते तुमचा मोठ्या चौकोनातला निकाल. अच्छा अच्छा 100 पैकी काय ते 70-80 मिळणार असेल ते. हां. अच्छा बरोबर. अच्छा अच्छा असं आहे का? टोटल आता जो तुम्हाला रिझल्ट काढायचा आहे तो भागिले करून आपल्याला काढावा लागलाय ना. बरोबर. नाही कळलं मला रिझल्ट. मला ते शंका तेच होती की टीमवर्क टर्मवर्क म्हणजे ते समजलं नव्हतं ना. बरं. आता टर्म वर्कला किती मार्क मिळायला पाहिजेत 20 पैकी? पास व्हायचं असेल 18 तर? 20 आपण 20 पैकी किती मार्क टर्म वर्कला हवेत जर पास व्हायचं असेल तर? 8 मार्क. बरोबर. हं? टर्म वर्कला तुम्हाला 20 पैकी 8 मार्क, मिनिमम 8 मार्क्स मिळायला पाहिजे. आणि थेअरीला किती मार्क हवेत 80 पैकी? 28 28? टोटल 100 पैकी 35 पाहिजेत ना सर पासिंगला. 35? टोटल 100 पैकी नाही विचारत मी. मी 80 पैकी विचारतोय. 80 पैकी 80 पैकी किती असेल? 28. 28? आय थिंक 32. हां? 32. कसं आहे सांगा 28 का म्हणताय तुम्ही? म्हणजे आपण 100 मार्काचं 35% जर काढलं ना हां. तर 35 होतं ना. मग 80 मार्काचं 35%. बरं. 32 होते सर, 32. 28 येते ना असा विषय आहे ना. म्हणजे 28 अधिक 8 असं म्हणताय. बरोबर? नाही नाही म्हणजे आपण 35%ला पास करतोय ना 100 पैकी. कधी धरतोय तो आपण, तो जो मुद्दा आहे तो अंडर ग्रॅज्युएट किंवा 10वी-12वी पर्यंत झाला. ठीक आहे. हा एक मुद्दा परत क्लिअर होतोय तुमचा, समजून घ्या. माईक बंद करा पल्लवी तुमचा. हा MA मध्ये 100 पैकी 40 मार्क हे पास होण्यासाठी आवश्यक असतात. ठीक आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा. दुसरी गोष्ट काय की तुमचे 20 पैकी 8 मार्क तुम्हाला कमीत कमी त्यात मिळायला पाहिजे.
हा 20 पैकी 8 मार्क टर्म वर्कला आणि थेअरीमध्ये 80 पैकी 32 मार्क मिळायला पाहिजे. ठीक आहे. आणि कमी अच्छा अच्छा. समजा दोन्ही एकत्र मिळून 40 मार्क व्हायला हवे. आलं लक्षात? हो हो सर, लक्ष झालं, चांगलं लक्ष झालं. हा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे करता येईल. काय हे फक्त मुद्दा लक्षात घ्या. या पद्धतीनं अशा पद्धतीने तो निकाल असतो. हा ठीक आहे. हा 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 चला कन्सेप्ट आपल्याला- क्लिअर झाली बऱ्यापैकी सर त्यावेळेस. बरं. ते आता तुम्ही बोलला तर मला कळणार, मग मी तुम्हाला सांगणार. तुम्ही बोललाच नाही तर कसं कळणार? नाही बोलायला ते पाहिजे फक्त तुम्हीच बोलता, बाकीचे कोणच बोलत नाही तो. तेच असा विषय मला झाला. बोलायचं आहे. तुम्ही बोला. सगळे बोलले तर त्यातनं वेगवेगळ्या गोष्टी कळतील. हं? हो हो चला अजून कुणाला काही शंका आहे? मला पण त्यांची शंका होती, पण आता सॉल्व्ह झालं थोडा. बर छान. माझा पण एक सर विषय गेलाय अर्ली इंडियाचा. मला पण जरासा प्रॉब्लेम होता त्या विषयाचा. बर मग ते कॉल केलेला, तर मग आमच्या कॉलेजचे सर म्हटले की तुम्हाला कॉल करून विचारा. पण आता समजलं मला सोडा. बर काय ते शंका काय झालं होतं अर्ली इंडियामध्ये? अर्ली इंडियामध्ये सर मला मार्क्स 17 पडलेले हम्म. आणि पेपरचे आणि थेअरीचे हा. ह्याचे असाइनमेंटचे 8 दिलेले बरोबर. आणि बाकी विषयाला सगळे चांगले आहेत, 63, 62 वगैरे असे. बर त्यामुळे मला शंका होती आणि मी कसं जॉब करते ना, त्यामुळे मला पण एवढं काही कुठलं कॉलेजचं कॉलेज रेग्युलर. आ कोकरूडचं. कोकरूड. बर असाइनमेंटला 8 दिलेत तुम्हाला? 8 दिलेत, पण असाइनमेंट खूप सर छान लिहिलेले मी. आणि अख्ख्या आमच्या कॉलेजमध्ये माझ्याच असाइनमेंट चांगले आहेत. अक्षर पण चांगलं आहे, लिहिलंय पण व्यवस्थित, पण असाइनमेंटला मार्क कमी दिलेले आहेत सर मला खूप. बर बर ठीक आहे. मला निकाल पाठवून रिझल्ट पाठवू काय? मग असाइनमेंटचे मार्क वाढवून जर रिझल्ट क्लिअर होत असेल तर बघू शकताय का? नाही नाही तसं नाही होत. मी म्हणलं तुम्हाला हा 20 पैकी 8 मिनिमम हा आणि हा. 80 पैकी 32. पण असाइनमेंटला खूप मार्क कमी दिलेत सर मला तिथे. हो ना, तर आता 17 मार्क आहेत ना फक्त इकडं पण. हा मग ते कसं होणार? हं? ठीक आहे. आता सांगा आणि कुणाची काही शंका आहे या संदर्भात, परीक्षेच्या संदर्भात, अभ्यासाच्या परीक्षेच्या संदर्भात? हॅलो हा इरफान बोला. सर, म्हटलं जर एक सब्जेक्ट आपला बॅकला असेल तर त्याची एक्झाम कधी होऊ शकते ते आता एक्झाम फॉर्मच्या चर्चेत आपण बोलणार त्याच्यावर. आणि त्याची फीज म्हणजे पेड किती ते पण कशी सांगू. करावी लागेल का याच पद्धतीनुसार? ते सांगतो मी त्याचं पण. आता एक्झाम सेमिस्टर 1 च्या ह्याच्यात काय आहे का अजून तुमचं हा, कुणाचं? सेमिस्टर 1 जे आहे त्यामध्ये माझा एक बॅकला गेलाय, तर जरा एक आमचे वडील आजारी असल्यामुळे तो एक सब्जेक्ट बॅकला राहिलेला आहे. बर त्याचं सांगतो मी कसं करायचं. त्यानंतर आता टर्मवरच झालं किंवा पेपर बद्दल काय कुणाला काही सांगायचं असेल, अजून काय माहिती हवी असेल. तुला ठीक आहे. मग तुमच्या कुणाच्या काही आता सेमिस्टर 1 च्या एक्झाम बद्दलच आपलं म्हणजे तुमचं असं शंका संपल्या असं मी गृहीत धरू? हॅलो. हा बोला. आपल्याला 17 मार्क मिळाले, थेअरी पेपरला कमी मिळाली, दोन्ही मिळून 40 होत असतील तर पास होत का? किती नाही नाही खरं असाइनमेंटला 8 कमीत कमी हवे आणि थिअरीला 32 कमी कमी हवे. आता तुम्ही मिनिमम 8 आणि मिनिमम 32 असं धरलं तर ते 40 होतात. हा असं आहे ते issue. म्हणजे तुम्ही तिकडे 7 मार्क मिळवले परीक्षेमध्ये हा आणि असाइनमेंटला तुम्हाला फक्त 7 मार्क आहेत तर तुम्ही पास हा नाही होणार. हा पास असाइनमेंटला होत. तुम्हाला नाही होणार आणि असाइनमेंटला तुम्हाला 20 पैकी 20 आहेत, हा थिअरीमध्ये 31 आहेत, हा 31 तरी तुम्ही पास नाही होणार. हा. येतं लक्षात. म्हणजे काय आहे की असाइनमेंट मध्ये 20 पैकी कमीत कमी 8 तर हवेतच आणि थिअरी हा. 32 पैकी
हे 80 पैकी 32 आहे. एवढा मुद्दा हा केला. हा ओके थँक्यू सर. आणि सर टोटल जे आहे ते 40 टोटल व्हायला पाहिजे. बेरीज हॅलो कमीत कमी 40 व्हायला पाहिजे. हा बोला. 385 बेरीज होते टोटल मार्कांचे बर माझ्या बर आणि एकूण 550 मार्काची एक्झाम होती ना म्हणजे 5 सब्जेक्ट 100 मार्काचे आणि एक सब्जेक्ट 40 50 मार्क. 340 मार्काचा होता ना. हम्म. हॅलो आता हे गणिताचा वर्ग नाही आहे आपला. मग ते त्यामुळे 540 काढा. हा 540 आणि 300% कसं काढायचं म्हणते हो. पर 550 आहेत ना. 550 का 40 आहेत 40 मार्काची एक्झाम हे 10 काय इकडले 1 2 3 4 5 6 पेपर आहेत. त्यातले 5 पेपर आहेत ते एकूण 100 100 मार्क मार्कांचे आहेत आणि एक पेपर आहे तो 50 मार्कांचा आहे. ते हा 550 आहे त्यापैकी मला 385 पडलेत सर. हा 385 ला 100 न गुणा आणि त्यानंतर ते 550 न भागा. ठीक आहे. आता तो भागाकार तुम्हाला करायला लागेल. गुणाकार आणि भागाकार. नाही करावं लागणार हा बस. अजून ओके आलो पर्सेंटेज भेटलं मग ठीक आहे. हा ओके थँक्यू. बरं अजून कुणाला काही शंका आहे या संदर्भात? बरं तुमच्यापैकी हे कुणाला काही रिव्हॅल्युएशन किंवा फोटोकॉपी वगैरे अशा गोष्टी हव्या असतील तर त्याची सोय परीक्षा विभागानं ऑनलाईन पद्धतीने करून दिलेली आहे. हा ते तुम्ही करू शकता ते तिथं जाऊन त्यांच्या वेबसाईटवर जाऊन. ठीक आहे. तर कुणाला काही तसं शंका असेल काय फोटोकॉपी हवी असेल तर त्यांनी मला मेसेज करा. मी त्या संदर्भातल्या सूचना तुम्हाला पाठवून देईन आणि ते तुमच्या पद्धतीने ते तुम्हाला करायचं आहे. हा म्हणजे फोटोकॉपी मागून घेणं आणि मग ते रिचेकिंगला पाठवायचं रिचेकिंगला पाठवायचं ते तुम्हाला करता येईल. ठीक. तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हॅलो सर हा नमस्कार. आता येणारं सेमिस्टर सेकंड कधी असणार आहे साधारणतः त्याची माहिती आता पुढे सांगतो मी. पुढे सांगता येईल का? आता सांगेन मी. आता हा फक्त पहिला झालेल्या परीक्षेचा झालेल्या सेमिस्टरचा मुद्दा पहिला एकदा क्लिअर करून घेऊ. चालेल चालेल. बरं आता कुणाला काही शंका आहे या संदर्भात कुणाला काही अडचण आहे काय राहिलंय सांगायचं? ठीक आहे. तर आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आता पुढचा मुद्दा आहे तो सेमिस्टर 2च परीक्षा आणि एक्झाम फॉर्म. तर सेमिस्टर 2 ची परीक्षा ही साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात साधारणपणे होईल असं आपल्याला वाटते. अजून त्याच्या तारखा किंवा त्या संदर्भातल्या सूचना आपल्याकडे आलेल्या नाहीये. तर परीक्षा विभागाकडनं ज्यावेळी ती माहिती येईल त्यावेळी ती ऑथेंटिक असेल. तर ती आली की मी तुम्हाला ग्रुपवर कळवेल. ठीक आहे. आता एक्झाम फॉर्म भरण्याच्या संदर्भातल्या सूचना देखील परीक्षा विभागाकडून अजून आलेल्या नाहीये. त्या आल्या मी तुमच्या ग्रुपवर त्याची माहिती शेअर करेन. ठीक आहे. आता ज्यावेळी एक्झाम फॉर्म चालू होईल ठीक आहे तर त्यावेळी आपल्याला आता तुम्ही जो सेमिस्टर 2 ची जे पेपर आहेत तुमचे त्याचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. त्या संदर्भातला एक्झाम फॉर्म भरावा लागेल आणि तुमचे जर समजा काही मागच्या सेमिस्टरचे काही पेपर राहिलेले असतील सेमिस्टर 1 जसं इरफान राहिलेला आहे तर त्या पद्धतीनं किंवा अजून एक दोघांचं राहिले तर त्यांनी तो फॉर्म पण भरायचा. हा तो एकाच ऑनलाईन तुम्हाला भरायचा असतो. तिथं तुम्हाला सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 असे 2 टॅब दिसतील. तिथे जाऊन तुमचं सेमिस्टर जो 1 चा आहे तिथे तुमचा राहिलेला पेपर आहे तो आपोआप तुम्हाला दिसेल. हा आणि सेमिस्टर 2 चं जे आहे ते तुम्हाला विषय तिथे जाऊन निवडावे लागतील. हा ते तुम्हाला फक्त करायचं आहे. ठीक आहे. आता तो नेमका फॉर्म कसा भरायचा आहे त्याचे जे काही म्हणजे आपण स्क्रीन रेकॉर्डिंग वगैरे तुम्ही आपल्या ग्रुपवर
एक्झाम फॉर्म चालू झाला की मी देईन. त्यामुळे त्याची काही म्हणजे आता काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त मुद्दा काय की ज्यावेळी फॉर्म चालू होईल तो चालू झाला की आणि भरा असं तुम्हाला मी मेसेज दिला की त्याच्यानंतर तो तुम्ही तातडीनं भरायला हवा. ओके. आता तुमचा जो मागचा एक्झाम फॉर्म होता तर त्या पद्धतीनंच हा फॉर्म असेल. याच्यामध्ये फक्त ऑन जॉब ट्रेनिंगची जी फीज आहे ती थोडी जास्त ऍड होईल आणि तुमची रिपीटरची फी जी आहे ती एक ऍड होईल. असं मिळून तुमचं मागच्या वेळी किती झालं होतं एक्झाम फॉर्मचे पैसे? किती झाले होते एक्झाम फॉर्म? फी किती झाली होती एक्झाम फॉर्मची? मला कुणाला लक्षात नाही येत काय? च्या जवळपास होती. मग ती साधारण तेवढीच किंवा त्याच्यामध्ये अजून एक एक पेपर हा जो ऑन जॉब ट्रेनिंग आहे ना तर त्याची काही थोडी फी वाढली तर वाढली एवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये आधीच हे होईल. ठीक आहे. तर जे 700 आणि 300 किंवा 1060 किंवा अशी काहीतरी ती रक्कम होऊ शकते. ते आता ज्यावेळी एक्झाम फॉर्म येईल ना त्याच्याबरोबर ज्या सूचना असतील त्यात आपल्याला त्याची पूर्णपणे माहिती आपल्याला त्यातून मिळेल. ठीक आहे. आणि तो कसा भरायचा, कसे लॉग इन करायचे वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्यासोबत सांगेन. आता तुमचा जो मी तुम्हाला ज्यावेळी मागच्या एक्झाम फॉर्मच्या संदर्भात सांगितलं होतं तुमचा जो ऍडमिशन घेताना ज्या वेबसाईट वरून तुम्ही ऍडमिशन घेतलं होतं त्याच वेबसाईट वरून आपण एक्झाम फॉर्म भरलेला होता. त्याचा जो लॉग इन ऍड्रेस, लॉग इन आयडी आणि पासवर्ड जो आहे तोच आपल्याला परत वापरून हा एक्झाम फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही स्वतः तो भरायचा आहे. माझ्याकडनं तुम्हाला एक्झाम फॉर्म भरा अशा सूचना आल्या की तो तुम्ही भरायचा. ठीक आहे. हे स्पष्ट झालं? हो सर. हॅलो हा बोला. सर, मला शंका एक होती. बोला. आता सेमिस्टर फर्स्ट चे 6 पेपर झाले ना, मग सेकंडचे किती होणार? आता हे बघा याच्यात काय असतं हं? आपल्याला टोटल 22 क्रेडिट एका सेमिस्टरला असतात. बर. 22 हं. क्रेडिट आणि टोटल आपला एम चा अभ्यासक्रम आहे तो 28 क्रेडिटचा आहे. हं. क्रेडिट म्हणजे माहिती आहे ना? हं. काय सांगा बरं? तर क्रेडिट म्हणजे काय ते जरा एक्सप्लेन करा ना प्लीज. क्रेडिट्स म्हणजे तुम्हाला कसं असतं पल्लवी तुमचं माईक बंद करा. क्रेडिट सिस्टीम आणली होती ज्यावेळी सेमिस्टर पॅटर्न आला त्यावेळी क्रेडिट सिस्टीम आली होती. त्यामध्ये साधारण गणित असं असतं की 100 मार्कांचे तुम्ही ज्यावेळी पेपर देता आणि तो क्लिअर करता तर त्यावेळी तुम्हाला त्याचे 4 क्रेडिट्स देतात. 100 मार्काला किती क्रेडिट्स असतात तर 4 क्रेडिट्स असतात. ठीक आहे. तर आता तुम्ही जे काही किती पेपर दिले टोटल तुम्ही 6 पेपर दिले त्यातले 5 पेपर हे 100 मार्काचे होते. एक पेपर हा 50 मार्काचा होता. 50 मार्काच्या पेपरला तुम्हाला 2 क्रेडिट्स मिळतील. ठीक आहे. आणि 5 जे तुम्ही 100 मार्काचे पेपर केले त्याचे क्रेडिट्स किती झाले? 4 प्रत्येकी 4 म्हणजे 4 पंचे 20 क्रेडिट झाले. 20 अधिक हे 2 क्रेडिट असे टोटल 22 क्रेडिट तुम्हाला त्याच्यामध्ये झालेले आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्हाला क्रेडिटची जेवढी संख्या आहे त्याच्या अनुसार तुम्हाला पेपर असणार आहे. ठीक आहे. आता काय होणार पुढच्या सेमिस्टरला तो तुम्हाला आता मी दाखवतो. तेच मी तुम्हाला याच्यामध्ये केलेलं आहे. पुढची स्लाइड दिसते आता तुम्हाला? हो सर. त्याच्यात तुम्ही बघितलं की सेमिस्टर 2 पण तुमचं 22 क्रेडिटचं आहे. ठीक आहे. सेमिस्टर 1 22 क्रेडिटचं होतं, सेमिस्टर 2 22 क्रेडिटचं आहे. सेमिस्टर 3 आणि 4 पण 22 क्रेडिटचं असणार. फक्त आता काय आहे की सेमिस्टर 2 मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचे पेपर जे आहेत ते टोटल 5 पेपर तुम्हाला दिसत आहेत. आणि
6वं जो ऑन जॉब ट्रेनिंग आहे तो मात्र 4 क्रेडिट्स आहे. म्हणजे हे तुम्हाला काय करायला लागेल याच्यामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे ह्याचा पेपर द्यायचा नाहीये तुम्हाला, परीक्षा नसणार आहे याची. याच्यात तुम्हाला काय करायला लागेल, एखाद्या आस्थापनामध्ये संस्थेमध्ये जाऊन तुम्हाला तिथं 7 तास हे काम करायचं आहे. ऑन जॉब ट्रेनिंग करायचं म्हणजे तिथे जाऊन 60 तास तुम्हाला तिथे काम करायचं आहे आणि ते काम केल्यानंतर तुम्हाला त्याचा एक रिपोर्ट बनवून द्यायचा आहे, त्याचा अटेंडन्स द्यायचा आहे, त्याचा एक रिपोर्ट द्यायचा आहे, त्याचं एक सर्टिफिकेट तुम्हाला त्यांच्याकडून घेऊन जमा करायचं आहे. अशा पद्धतीने हे ऑन जॉब ट्रेनिंग, त्याला आपण इंटर्नशिप असं म्हणतो, तर ते 4 क्रेडिट्स असेल. आता हे 4 क्रेडिट तुम्हाला ते ऑन जॉब ट्रेनिंग केल्यानंतर मिळणार आहे. त्यासाठी परीक्षा द्यायची गरज नाही, परीक्षा नसते त्याची. आपण जर एक्सक्यूज मी सर, हा तर आपण जर आता कुठे शाळेमध्ये जर शिकवत वगैरे असो, तर तिथल्या मुख्याध्यापकाकडून घेतलं तर चालेल का? हो हो, त्या संदर्भात ओके. डिटेल सूचना ज्या आहेत ना ते तुम्हाला येतील, मी सांगणार आहे त्याबद्दल. ओके ओके आता सर, यांचा मुद्दा थँक्यू. क्रेडिट्सचा होता, तर क्रेडिट्सच्या संदर्भात मी सांगतो. इथं तुम्ही बघितला ना हे 22 क्रेडिट कसे आहेत, तर इन्स्टिट्यूशन अंडर द मराठाज हा पेपर तुम्हाला यावेळी असेल. ठीक आहे, तर त्यामध्ये म्हणजे मराठाकालीन अंतर्गत संस्था असं तुम्हाला पुस्तक मिळालेलं असेल, तर ते 4 क्रेडिट्सचं पेपर आहे. त्यानंतर मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र म्हणजे आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण नावाचा एक पेपर तुम्हाला आलेला असेल. तर तो पेपर जो आहे तो, किंवा 19व्या शतकातल्या महाराष्ट्राची जडणघडण असा पेपर पुस्तक असेल, तर तो पेपर देखील 4 क्रेडिट्सचा आहे. त्यानंतर नॅशनल मुवमेंट इन इंडिया नावाचा पेपर आहे, म्हणजे भारतातली राष्ट्रीय चळवळ. तर तो पेपर आहे, तो पण 4 क्रेडिटचा आहे. आणि त्याच्यानंतर एक राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया म्हणजे भारतातला राष्ट्रवादाचा उदय नावाचं जे पुस्तक आहे ना, तर ते पुस्तक त्याच्यातला अर्धा भाग. आता तुम्ही 2 क्रेडिटसाठी 2 चॅप्टर त्यातले वाचलेले आहेत, भारतातल्या राष्ट्रवादाचा उदय या पुस्तकातले. आता उर्वरित 2 चॅप्टर जे आहेत ते तुम्ही आता अभ्यासायचे आहेत. तो मात्र 50 मार्काचा पेपर आहे, 2 क्रेडिटचा, म्हणजे त्यातले 10 मार्क हे असाइनमेंटला आणि 40 मार्काचा पेपर असेल. तर एक पेपर आहे तो डिव्होशनल कल्ट इन मेडिवल इंडिया नावाचा, तो देखील 4 क्रेडिट्सचा तुम्हाला असेल. त्याला मध्ययुगीन भक्ती संप्रदाय, मध्ययुगीन काळातले संप्रदाय किंवा मध्ययुगीन भक्ती संप्रदाय, मध्ययुगीन संप्रदाय असं नाव असेल त्या पुस्तकाचं. तर त्या पुस्तकातून तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि जो शेवटचा आहे तो ऑन जॉब ट्रेनिंग, ज्याची मी तुम्हाला आता माहिती सांगितली, तो देखील तुम्हाला 4 क्रेडिट्सचा आहे. त्याचा पेपर तुम्हाला द्यावा लागणार नाही, त्याचं अटेंडन्स, त्याचं सर्टिफिकेट, त्याचं रिपोर्ट त्या कामाचा हे तुम्हाला मात्र द्यावं लागेल. ठीक आहे, तर असं एक स्वरूप तुम्हाला या सेमिस्टर 2चं असणार आहे. आता याच्यात कुणाला काही शंका आहेत तर विचारा. या संदर्भात कुणाला काही शंका असतील तर विचारा. बोला. सर, ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे ते आपलं एक्झामच्या आधी कम्प्लीट करावं लागेल की नंतर केलं तर चालेल? एक्झामच्या आधी कम्प्लीट करायचं. ओके सर. सर माईक बंद झालाय तुमचा. हॅलो सर, हा बोला. तुम्ही सेकंड सेमिस्टरच्या पण असाइनमेंट ग्रुपवरती पाठवलेल्या लिहायसाठी, मग ते चेंजेस वगैरे होणार? नाही, त्या रिपीटरच्या विद्यार्थ्यांसाठीच्या असाइनमेंट्स आहेत. होय काय? तुम्हाला प्रत्येक वेळी येताना आता 4थ्या सेमिस्टरचे असाइनमेंट पण त्या फाईल मध्ये असणार आहेत. फक्त तुमचं जे सेमिस्टर आहे त्याच्या संदर्भात तुम्ही सोडवायचं असतं. बर, मग आता सेकंड सेमिस्टरचे असाइनमेंट तुम्ही नंतरच पाठवणार काय, ज्या त्या वेळेस? हो. ओके चालेल. ओके, थँक्यू सर. चला पुढं.
जे क्रेडिट्स आहेत का ना सर, हा ते जेव्हा आपण 100 मार्काचा पेपर देतो त्यामध्ये पास होतो हा त्यावेळी ते भेटतात. बरोबर. हो बघ सर, मग ते त्याचा पुढं उपयोग आहे का म्हणजे काय पुढे ह्याच्यामध्ये? ते क्रेडिट्स म्हणजे ते तुम्ही कसं असते, तुम्ही जे पेपरला 100 मार्क मिळाले, मला 50 मार्क मिळाले, असं जे आपण हे करतो, बरोबर आहे, त्याच्यात तुम्ही मार्क मोजताय, तर तुम्ही तुमचे जे स्किल्स जे आहेत ते क्रेडिट्सच्या अनुसार मोजले जातात, म्हणून ते क्रेडिट्स देतात. हा पेपर पूर्ण केला की 4 मार्क, 4 क्रेडिट. हा ते तशा पद्धतीने क्रेडिट्स असतात. अच्छा अच्छा, म्हणजे कमी मार्कानं पास झालं काय आणि जास्त मार्कानं पास झालं काय, फक्त तो Credit 100 मार्का पेपर करावा लागतो कव्हर. बरोबर, तुम्ही पूर्ण केलाय ना तुम्ही तर चार असं आहे का? 4 क्रेडिट मिळाले, तुम्ही पास झाला त्याच्यामध्ये, म्हणून 4 क्रेडिट्स आहेत. तिथं सगळ्या कुणाला जास्त क्रेडिट, जास्त मार्क पडले म्हणून जास्त क्रेडिट असं नाहीये त्याच्यात. चला, अजून कुणाला काही शंका आहे? सर सेकंड सेमिस्टरचे असाइनमेंट्स पण वेगळे येणार का? हो, मी पाठवेन ग्रुपवर. ओके. लवकरच मिळतील तुम्ही. अजून अजून कुणाला काही शंका आहे? बोला, अजून कुणाला काही शंका आहे? हॅलो हा बोला. सर, ऑन जॉब ट्रेनिंग कंपल्सरी आहे का? ते मी आता सांगितलं ना तुम्हाला, 22 क्रेडिट सेमिस्टर सेमिस्टर 2 पूर्ण करण्यासाठी 22 क्रेडिट्स आहेत. त्यातल्या 4 क्रेडिट त्या ऑन जॉब ट्रेनिंगला आहेत. ते सगळ्यांना कंपल्सरी आहे. ओके सर. नंतर अभ्यासक्रमाचा भाग आहे. बेसिकली कंपल्सरी ऑप्शनल असं काही नाही, तो अभ्यासक्रमाचा भाग आहे, त्यामुळे ते सगळ्यांना करावं लागेल. हं. एम.ए. झाल्यानंतर डी.एड आणि हे बी.एड आणि ह्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. बी.एड आणि पी.एच.डी संबंधित जरा माहिती सांगा की. आता त्याचं करिअर मार्गदर्शन त्याच्यात बघायला पाहिजे ते. काय माहिती हवी तुम्हाला? बी.एड का ते 1 वर्षाचं केलं ना एम.ए. नंतर, आज कधी न्यूज बघितली मी. माझं ते एज्युकेशन जे आहे ना, त्यामध्ये माझं एक्सपर्टाईज नाहीये. माझं प्युअर हिस्ट्री मध्ये मी हे केलंय. काय आपण काय करतोय, आपण नंतर काही वेळा हे करिअर मार्गदर्शनासाठी आपलं सेशन्स पण घेतोय. हा त्यावेळी तुम्हाला ती शंका विचारता येईल. आता लेटेस्ट काही मला कल्पना नाहीये. मध्ये काही कधी बातमी तुम्ही वाचली असेल ना, तर काहीतरी 2 वर्षाचं झालंय किंवा 1 वर्षाचं झालंय, असं काहीतरी मी ऐकलेलं आहे. बी.एड 1 वर्षाचं झालंय एम.ए. नंतर असतं. हा, ते फक्त तुम्हाला तिकडनं कन्फर्म करावं लागेल. ठीक आहे. तुम्ही काय करा, बी.एड कॉलेजचे वगैरे शिक्षक असतात ना, त्यांना एखादा वेळेस विचारून बघा. ते जास्त तुम्हाला व्यवस्थित माहिती त्या संदर्भात देतील. बी.एड कॉलेजमध्ये किंवा बी.एड कॉलेजला असणारे शिक्षक. ठीक आहे. सर एक क्वेश्चन, शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये ओपन मध्ये बी.एड कोर्स आहे का अवेलेबल? रेग्युलर आहे ना? चला, अजून कुणाला काही शंका आहे? तर इंटर्नशिप कधी करावी लागेल? म्हणजे आता एक्झामच्या आधी पूर्ण करायची आहे. 7 तास आहेत, त्याचा रिपोर्ट लिहायचा आहे, परीक्षेच्या आधी पूर्ण करायचं. परीक्षा कोणत्या महिन्यात असेल? सांगितलं ना, एप्रिल महिन्यामध्ये साधारण लॅटर हाफ म्हणजे सेकंड हाफ मध्ये होईल. सर, परीक्षा जवळ आली तरी पण बुक्स आपल्यापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, यावरती थोडंसं हा बोलतो. एकदम कळीचा मुद्दा आहे. बरोबर आहे. तुम्हाला किती पुस्तकं मिळाले? अजून मला एक पण पुस्तक नाही मिळालं सेकंड सेमचं, आणि फर्स्ट सेमचे फक्त 2 मिळाले, तरी पण मी सगळे पेपरची एक्झाम देऊन घरी आलो. बरं, तुमचं दहिवडी कॉलेज आहे ना?
हा दहिवडी कॉलेज आहे. बरं, आपलं काय काय चर्चा झाली ती? आपली चर्चा झाली सर, तुम्ही म्हणला सातारला जावा, पण त्यावेळी कसं आता पेपर पण जवळ आलेले, त्यामुळे शक्य नाही झालं. आणि अजूनपर्यंत पण सेकंड सेमची बुक्स आम्हाला पाहायला पण नाही मिळाली कसले आहेत. बरं, ते त्यांनी तुम्हाला आणली नाहीत? दहिवडी कॉलेजनं साताऱ्यातनं जाऊन आणले नाही? दहिवडी सातारा जिल्ह्यात आहे का सांगली जिल्ह्यात आहे मला सांगा जरा ते. सातारा जिल्ह्यातले सर. हा, मग त्यांनी साताऱ्यातनं घेतली नाहीत पुस्तकं जाऊन? नसतील घेतली काय माहिती. अजून आम्हाला SMS पण आला नाही की बाबा कॉलेजमध्ये बुक्स अवेलेबल आहेत, किंवा तुम्ही ते सुद्धा बोलत नाहीत की बाबा तुम्ही सातारला जाऊन घेऊन या स्वतः. नाही, मग तुम्ही त्यांची बोलण्याची वाट बघू नका, त्यांना विचारा मी जाऊन घेऊन येतो का, तुम्ही जाऊन घेऊन या. ठीक आहे, एवढं इकडे या म्हणता येत नाही तुम्हाला. कोल्हापूर लांब पडेल ना तुम्हाला, सातारा जवळ पडेल. कसं आहे, सातारमध्ये आम्हाला पुस्तक अवेलेबल होईल का आता जरी गेलं तरी 2 दिवसात तुम्हाला नंबर लगेच अवेलेबल होईल का सर? कसं? मी नंबर दिला होता ना तुम्हाला त्यांचा? हा दिला होता, सूर्यवंशी सरांचा नंबर दिला होता. सूर्यकांत गायकवाड. हा सूर्यकांत गायकवाड. तुम्ही त्यांना फोन करा, त्यांना विचारून घ्या, ते तुम्हाला सांगतील. ते म्हणाले की जावा आणि पुस्तक घ्या. ठीक आहे, बरोबर सर. हा, किंवा दहिवडीच्या सरांशी त्यांना तुम्हाला सांगा, तुमची नेमकी अडचण सांगा त्यांना. की तुम्हाला मग ते दहिवडीच्या सरांशी बोलून पण काहीतरी मार्क काढू शकता. ठीक आहे. हा सर. हा सर. आता तुम्ही सगळेजण जे आहात, तुम्हाला सगळ्यांना मी एक गोष्ट क्लिअर सांगतो की तुमच्या MA हिस्ट्री पार्ट 1 ची सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी विद्यापीठातून पुस्तकं घेतलेली असेल त्यांना ज्यावेळी पुस्तक घेतली त्यावेळी त्यांना 10 पुस्तकं दिलेली आहेत. ठीक आहे, 10 पुस्तकांमध्ये तुमचे हे पुस्तकं, सगळी पुस्तकं आणि राईज ऑफ नॅशनलिझम जे पुस्तक आहे ते एकाच ह्याच्यामध्ये 2 पुस्तकं अशा पद्धतीने ते आहे. त्यामुळे त्याची संख्या 10 झालेली आहे. ठीक आहे, राईज ऑफ नॅशनलिझम अर्ध पुस्तक मागच्या सेमिस्टरला होतं, आता सेमिस्टर 2 साठी अर्ध पुस्तक आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे, आणि तुमची जी सगळी पुस्तकं आहेत ती उपलब्ध आहेत. विद्यापीठात अजून पुस्तकं तयार झालेली नाहीत असं तुम्हाला म्हणजे म्हणता येत नाही आपल्याला. सगळी पुस्तकं तयार आहेत, एवढं गोष्ट लक्षात राहू. मोनिका बोला. सर, जे ऑन जॉब ट्रेनिंग आहे ना, त्याचा रिपोर्ट बनवायचा काही फॉर्मॅट किंवा काही इन्फॉर्मेशनल डॉक्युमेंट? ते सगळं तुम्हाला ते सगळं तुम्हाला मिळेल. त्याचं स्पेशल सेशन होईल आपलं काय, आणि त्यातून तुम्हाला म्हणजे आपण काय करूया, तुमचं जे कॉन्ट्रॅक्ट सेशन लागेल त्यामध्ये त्याचं एक सेशन असेल. ठीक आहे, त्यावेळी ही सगळी माहिती देईन मी तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपण काय करू की 1-2 आठवड्यांनी, म्हणजे 2 आठवड्यांनी किंवा प्रत्येक आठवड्याला असं काहीतरी आपण एक इन्फॉर्मल सेशन अरेंज करू की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग तुमची प्रोग्रेस आहे ती तुम्हाला त्याच्याबद्दल सांगता येईल, आणि काय अडचणी येत असतील तर त्याबद्दल आपल्याला बोलता येईल, आणि रिपोर्टचं पण तुम्हाला त्याच्यानुसार डेव्हलप करता येईल. तर त्यावेळी आपण ऑन जॉब ट्रेनिंग साठी फ्रिक्वेंटली आपण भेटत राहू ऑनलाईन. ठीक आहे. आणि सर, जे बुक्स आहेत त्यांची PDF फॉर्मॅट पण मिळतील ना? हो, ऑलरेडी आपण अपलोड दिलेले आहेत ग्रुपवर. थँक्यू सर. सर, सेमिस्टर 1ला जो पेपर आपला बॅकला राहिलेला आहे त्याची असाइनमेंट आपण आधी जमा केलेली आहे. आता परत एकदा असाइनमेंट जमा करण्याची आवश्यकता आहे का? निकालात मार्क आले असतील तर द्यायची गरज नाही. निकालात मार्क आलेले आहेत? नाही द्यायची. चला, अजून कुणाला काही शंका आहे? तर पुढे जाऊया आपण. मला काही शंका नसतील तर मग पुढचा मुद्दा घेऊया. तर असाइनमेंट झाला आता मुद्दा. ठीक आहे, 2 मुद्दे फक्त सांगतो. असाइनमेंटच्या संदर्भात आपण असाइनमेंट बद्दल आता सगळ्यांशी बोललेलोच आहे. असाइनमेंट तयार झाले म्हणजे मी ऑलरेडी ते जमा केले, ते ऑफिशियली ते नोटिफाय होतात आणि मग ते वेबसाईटवर अपलोड करतात, आणि त्यानंतर मी तुम्हाला शेअर करत असतो. तर ते झाले की मी लगेच तुम्हाला असाइनमेंट देईन. असाइनमेंट लगेच तुम्ही तयार करा. तुमचं ज्यावेळी हॉल तिकीट जनरेट होतं त्यावेळी ते हॉल तिकीट त्याच्यावर जोडायचं असतं, तुम्ही मागच्या वेळी केले, आणि ते असाइनमेंट जमा करायचे असतात. तुमच्या कॉलेजनं असाइनमेंट मागितले की लगेच त्यांच्याकडे जमा करा. असाइनमेंट तुमच्याकडे पूर्ण झाले आणि कॉलेजनं मागितले की लगेच देणं हे तुमचं पहिलं काम आहे.
ठीक आहे. तर ही गोष्ट एक तातडीनं करायची. जशा जशा सूचना येतील त्या पद्धतीनं लगेच ऍक्ट करून ते तुम्ही जमा करू शकता. दुसरा मुद्दा आहे तो कॉन्टॅक्ट सेशनचा. हा, तुमचं एक कॉन्टॅक्ट सेशनचं टाइम टेबल तयार झालेलं आहे. शेअर करून दाखव. हे तुमचं कॉन्टॅक्ट सेशनचं टाइम टेबल आहे. ते तुम्हाला आता लवकरच वेबसाईटवर म्हणजे व्हॉट्सअपला पण मिळेल. साधारण 10 तारखेपासून म्हणजे म्हणजे पुढच्या आठवड्यात 10 तारखेपासून सोमवारपासून आपण सकाळी 11:30 ते 1:30 असं आपण हे कॉन्टॅक्ट सेशन घेणार आहोत. ठीक आहे. तर त्यामध्ये मग 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत असं तुमचं हे कॉन्टॅक्ट सेशन होईल. येते लक्षात? तर 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत तुमचं रोज कॉन्टॅक्ट सेशन होईल सुट्टीचे दिवस वगळून. बाकी मग आपल्याला या कॉन्टॅक्ट सेशनच्या नुसार तुम्हाला सगळ्या अभ्यासक्रमाची माहिती वगैरे तिथून तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर हे कॉन्टॅक्ट सेशन संदर्भात झालं. ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भात मी बोललोय. ऑन जॉब ट्रेनिंगची माहिती या कॉन्टॅक्ट सेशन मध्ये जे ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भातलं सेशन आहे त्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यानंतर आपण फ्रिक्वेंटली काय करूया की ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भात आपण सेशन जे आहेत ते आपण लावूया. ठीक आहे. जे असाइनमेंट येणारे कॉन्टॅक्ट सेशन आणि ऑन जॉब ट्रेनिंग याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता जे अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातली चर्चा आपण डायरेक्ट त्या अभ्यासक्रमाचा जो हे असेल काय म्हणता येईल त्याला आपल्याला कॉन्टॅक्ट सेशन असेल तर त्यावेळी आपण बोलूया. बेसिकली तुम्हाला आता स्वरूप लक्षात आलेलं असेल की इन्स्टिट्यूशन अंडर द मराठा हे मराठा काळातली जी प्रशासन व्यवस्था आहे किंवा काही संस्था असतात, धर्मसंस्था असते, समाज व्यवस्था असते, तर त्याचा अभ्यास आपल्याला या इन्स्टिट्यूशन अंडर द मराठा याच्यामध्ये करायचा आहे. मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आधुनिकरण ज्यावेळी झालं, आधुनिक शिक्षण आलं, आधुनिक समाज सुधारणा आल्या, काही समाज सुधारकांचं कार्य आहे. हा, तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या दुसऱ्या पेपर मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र याच्यातून आपल्याला घ्यायची आहे. नॅशनल मुवमेंट इन इंडिया हा भारतामध्ये राष्ट्रवादाचा उदय झाला आणि त्याच्यानंतर काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा आपण त्याला म्हणतो, इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा ज्याला आपण म्हणतो, तिचं काम चालू झालं आणि 1947ला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं तर हा जो स्वातंत्र्याचा लढा आहे तो आपल्याला नॅशनल मुवमेंट इन इंडियामध्ये त्याचा अभ्यास करायचा. राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया हा जो मुद्दा याच्यामध्ये राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून ते 1905 मध्ये म्हणजे 1905 पर्यंत म्हणजे बंगालच्या फाळणीच्या आधीपर्यंतचा अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. तुम्ही आतापर्यंत 1858 ते 1885 इथपर्यंतचा पेपर तुम्ही अभ्यासला असाल, बरोबर ना? राईज ऑफ नॅशनलिझम मध्ये बरोबर ना? असंच होतं ना ते? हो सर. ठीक आहे. तर आता तुम्ही त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे इंडियन आता राष्ट्रवादाची भावना जागृत होत आहे आणि मग त्यातनं इंडियन नॅशनल काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभेची स्थापना होते. त्याच्यामध्ये मग मवाळ गट आणि जहाल गट असे त्याच्यातले 2 प्रवाह निर्माण होतात. त्याची देखील चर्चा आपल्याला त्या या घटकामध्ये आपल्याला करावी लागेल. तर ती एक माहिती तुम्हाला त्याच्यातनं घ्यायची आहे. आणि तिसरा त्याच्यातनं जो पुढचा जो आहे पेपर तो आहे डिवोशनल कल्ट इन मेडिकल इंडिया. आपलं मध्ययुगीन भारत जे आहे त्या मध्ययुगीन भारतामध्ये भक्ती चळवळ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात झालेली होती. आणि हे जे भक्ती चळवळ आहे ते म्हणजे डिवोशन म्हणजे भक्ती. डिवोशन म्हणजे भक्ती, समर्पित भावना म्हणजे डिवोशन. असे डिवोशन कल्ट म्हणजे जे भक्ती संप्रदायातले जे संप्रदाय आहेत मध्ययुगीन काळातले
त्यांचा तुम्हाला अभ्यास त्याच्यामध्ये करायचा आहे. हा, म्हणून त्याला आपलं मराठीत आपण पुस्तकाला नाव दिले मध्ययुगीन संप्रदाय असं नाव दिलेलं आहे. हा, याच्यामध्ये मग तुम्हाला वारकरी संप्रदाय, त्याच्यानंतर वेगवेगळे महानुभाव संप्रदाय असेल, नाथ संप्रदाय असेल, असे वेगवेगळे संप्रदाय आहेत. दत्त संप्रदाय असेल, सुफी संप्रदाय असेल, हा, शीख संप्रदाय असेल, याची सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला याच्यातून अभ्यासायची आहे. येतं लक्षात? सांगा अजून कुणाला काही शंका वाटते त्यातनं? हम्म? सर, हा, बोला. जर इंटर्नशिप करायची असेल तर पहिली ते 4थी पर्यंतची शाळा चालेल का 5वी 6वी पाहिजे? 4थी पर्यंतची का? हा. हा सर. नाही नाही, त्याचा काही विषय नाहीये, तर तो मुद्दा नाहीये त्याच्यामध्ये. म्हणजे तो तुम्हाला कसं आहे, जे जे लोक जॉबवर असतील त्यांना ते जॉबच्या ठिकाणाहून ती प्रोसेस पूर्ण करता येईल, म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग करता येईल. ठीक आहे. आणि जे नाही आहेत त्यांना मात्र वेगळे ऑप्शन शोधून ते पूर्ण करावं लागेल, एवढंच आहे. तर तुमच्या काय अडचण येणार नाही त्यामध्ये. हा, म्हणजे पहिली ते 4थी पर्यंतची शाळा आहे म्हणजे असू दे चालेल असू का? दे असू दे, हो हो, काही हरकत नाही. जिल्हा परिषदची 1ली ते 4थी पर्यंतचीच चालते आहे शाळा. चालते चालते. फक्त त्यांनी तुम्हाला ते सर्टिफाय करायला हवं, सर्टिफिकेट द्यायला हवं. हा, त्या हिशोबाने तो महत्वाचा मुद्दा आहे. आणि या ज्या शंका आहेत ना ऑन जॉब ट्रेनिंगच्या, ते आपलं ऑन जॉब ट्रेनिंगचं जे सेशन होईल तर त्यामध्ये आपण विस्तारानं करूयात चर्चा. आलं लक्षात? तुम्हाला अभ्यासक्रमाचं एक स्वरूप माझ्या मते लक्षात आलेलं असेल आणि हे पण लक्षात आलं, म्हणजे काय आपण या संपूर्ण सेमिस्टर मध्ये करणार आहोत. त्याच्या परीक्षेची माहिती दिली, असाइनमेंटची माहिती दिली, येणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट सेशनची माहिती दिली, ऑन जॉब ट्रेनिंगची माहिती दिली, कुठले कुठले पेपर आहेत त्याची माहिती दिली. आपण सगळा एक्झामचा जो आपला सगळा फीडबॅक आहे तो पाहिला, एक्झाम फॉर्म च्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. तर माझ्या मते अजून तर काही राहिलेलं नाही. तुम्हाला काही अजून शंका वाटत असेल तर तुम्ही विचारू शकता. मी एलिजिबिलिटीची पण माहिती दिलेली आहे, पात्रतेची. मी अज्युम करतोय की तुम्ही कुणी पात्रतेच्या संदर्भात प्रश्न विचारलेले नाहीयेत. तर मी असं अज्युम करतो की तुम्ही सर्वांनी आपले आपले टीसी, मायग्रेशन, व्हॉट एव्हर तुम्हाला जे ऍप्लिकेबल असेल, हा, ते तुम्ही सर्वांनी जमा केले असं मी गृहीत धरतो. बरोबर ना? असाइनमेंट सर आता रेग्युलर जमा करतो तसं करायचं का ऑनलाईन पद्धतीने जमा करायचं? नाही नाही, जसं रेग्युलर जमा करताय तसंच जमा करायचं. सगळं रेग्युलर करायचंय, म्हणजे हार्ड कॉपी मध्ये द्यायचं. असाइनमेंट पण ऑन जॉब ट्रेनिंग. सर सेकंड सेमिस्टर केव्हा होईल साधारण? सांगितलं ना मी, एप्रिल. तुम्ही ऐकलं नव्हतं का त्यावेळी जबाबदारी? हा, जरा उशिरा कॉलेजने उशिरा आलो त्यामुळे उशिरा जॉईन झालो. नाही, आपण साधारण परीक्षा विभागाकडून आपल्याला अजून तारीख कळालेली नाहीये. एप्रिलच्या हा हा शेवटच्या टप्प्यात आपण गृहीत धरायचं. हा, पण हा, त्याही परीक्षा विभाग सांगेल 30 तारीख असेल. ठीक आहे. बुक मटेरियल मिळेल ना त्याच्यावर? नाही, आता बघ, आता परत तो मुद्दा आहे. मी मगाशी पण सांगितले की आपल्याकडनं सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. आता तुम्ही परिस्थिती, मग तुमचा मुद्दा होतो की तुम्ही कुठल्या स्टडी सेंटर मध्ये आहात? कराड, एजएम कॉलेज कराड. एसबीएम कॉलेज. एसबीएम कॉलेजने ती पुस्तकं आणलीत का तिथून? नाही, चौकशी केली तर नाही म्हणले, 2-3 दिवसात पाठवून देतो म्हणले. ते त्यांच्याकडे आली की ते आता कसं आहे, ते इंडिव्हिज्युअल म्हणजे स्टडी सेंटर वाईज डिस्ट्रीब्युशनचा मुद्दा येतो त्याच्यात. बरोबर, त्याच्यासाठी सर्वांसाठी एक उत्तर नाहीये. पण आपल्याकडे मी हे सांगतो की विद्यापीठामध्ये सगळी पुस्तकं आहे, फर्स्ट इयरची सगळी पुस्तकं ही आपली तयार आहे. थँक्यू सर. एमए इतिहासची सगळी पुस्तकं आपल्याकडे अवेलेबल, म्हणजे इकडे छापलेली नाहीये किंवा पुस्तक अजून तयारच नाहीये असा विषय नाहीये याबाबत. एमए फर्स्ट इयर इतिहासाच्या बाबतीत नाहीये. ठीक आहे.
ओके थँक्यू. हा म्हणजे तुम्हाला हो समजा सर. म्हटलं की अजून विद्यापीठात तयार नाही, तर ते तयार नाही हा नाहीये, तुम्ही नाही त्यांना नाही, सांगू तयार आहेत शकता. म्हणले 2-3 दिवसात पाठवून देतो म्हणले ते. नाही नाही, त्यामुळे प्रत्येक हॅलो प्रश्नाला वेगवेगळी उत्तर बऱ्याचदा येतात. त्यामुळे मी म्हणतो म्हणजे तुम्ही तुम्हाला जसं म्हटलं बरं सांगा की पुस्तकं तयार आहेत, फक्त आम्हाला आता मिळायला पाहिजे तेवढं सांगा. ठीक आहे. ओके ओके हॅलो सर. हॅलो. थँक्यू. हा हो सर. बोला. हॅलो सर. हा बलबीम बोला. हॅलो. हा सर, बरं का, इलिजिबिलिटी पात्रता मी डिस्टन्स एज्युकेशनला मराठीला ऍडमिशन होतं, क्लिअर पास आहे. बर आता इतिहासला ऍडमिशन आपण पाठीमागे एकदा ग्रुप इंटरनल ट्रान्सफरचा फॉर्म भरा. ऐका की, तुम्ही एक ग्रुपवर पाठवलं होतं फॉर्म, तो भरलाय, त्याला लास्टचं ह्याचं मार्कशीट जोडून कुठं द्यायचा आहे तो विद्यापीठात? विद्यार्थी सेवा केंद्र शिवाजी विद्यापीठ मध्ये दूरशिक्षण केंद्रात आला की खाली तळघरामध्ये विद्यार्थी सेवा केंद्र आहे, तिथं लिहून द्यायचं होतं हा आणि त्याची पोच घ्या. चालेल चालेल. ठीक आहे. हा चालेल. थँक्यू सर. हॅलो सर. सर हा बोला, उत्तम बोला. हा सर, मी जरा जॉईन उशिरा झालोय. बर आपण ही आता दिलेली जी माहिती आहे ती परत ऐकायला मिळेल काय, म्हणजे आपल्या ह्याला रेकॉर्डिंग लिंकला वगैरे? हा हो मिळेल ना? मिळेल, मी रेकॉर्डिंग शेअर करेन. ओके ओके थँक्यू ओके. मनीषा तुम्हाला काय विचारायचं होतं का? सर सर्टिफिकेट घ्यायचं त्यांच्याकडून का लेटर घ्यायचं? ते सांगेन मी तुम्हाला. त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. सर्टिफिकेट 2 पत्र आहेत, एक सर्टिफिकेट आहे, अटेंडन्स रिपोर्ट आहे, त्याच्यानंतर कामाचा रिपोर्ट आहे. अशाच काही गोष्टी आहेत, ते तुम्हाला मी सांगेन सर. खरं सर, 1ली ते 4थी इतिहास नसतोय, परिसर अभ्यास असू दे, मग तो विषय कसलं? नाहीये. तुम्ही समजा कुणी जाऊन समाजसेवेचं काम जरी केलं एखाद्या एनजीओ मध्ये, ते पण हम्म. ऑन ट्रेनिंग मध्ये येतं. येतं लक्षात. ते मी सांगेन, हा तुम्ही त्याच्यावर जास्त विचार करू नका, मी कळवेन. हा हा ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये चॅटबॉक्स मध्ये इरफान देखील पुस्तकांची पीडीएफ हवी, ते आपण ग्रुपमध्ये देईन. वेदश्री म्हणतात की सर, जर इन केस एक्झाम पोस्टपोन झाल्या तर किती पुढे जाण्याची शक्यता आहे? नाही, हे आपल्याला जे काही असेल ते परीक्षा विभागाकडनं कळेल. आता मला त्याच्या संदर्भात काही तुम्हाला क्लिअर सांगता येत नाही, पण आपल्याला साधारणपणे परीक्षेच्या आधी 20-25 दिवस ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कळत असतात. हं? पुढे जाण्याची शक्यता वगैरे काही नाही, ते आता ज्यावेळी त्यांच्याकडनं येईल त्यावेळी आपल्याला कळेल. एनिथिंग एल्स? अजून काय राहिलंय? सर सेकंड सेमिस्टरची पुस्तक घेताना पावती कुठली दाखवायची त्यांना अजून? कुठून घेतले तुम्ही पुस्तकं? त्याच्यावर त्याचं उत्तर ठरतं. हा नाही, मी तो शिवाजी विद्यापीठातूनच घेतलेले आहे, पण त्यावर पहिले सेमिस्टरचे दिलेले आहेत, त्याच्यावरच सेकंड सेमचे देणार काय? तुम्हाला एकदम का दिली नाही त्यांनी पुस्तकं? नाही दिले, मला तेवढी दिली. आणि परत एक पुस्तक आणि सेकंड सेमचा आहे ना, तो नंतर घ्या म्हणून सांगितलेले आहे बर. कंझ्युमर स्टोअर्स. आता तुमच्याकडे जी पांढरी पावती आलेली असेल, ठीक आहे, हो. ते तुम्हाला 10 पुस्तकं मिळालीत का? फक्त फर्स्ट सेमिस्टरचे मिळालेले आहेत मला. नाही, तसं नाही. मला एक सांगा, तुम्हाला 10 पुस्तकं दिली, टोटल किती पुस्तक आले? 5 आले का 10 आले? 10 आले. 10 पुस्तकं म्हणजे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 यांची पुस्तकं आहेत. बर. माझा मुद्दा समजून घ्या. ज्या 2 सांगितल्या की MA इतिहास भाग 1 याची सर्व पुस्तकं उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा आहे की MA भाग इतिहासची सेमिस्टर 1 ची पण पुस्तकं उपलब्ध आहेत, सेमिस्टर 2 ची पण पुस्तकं उपलब्ध आहेत. ठीक आहे. सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 या दोन्हींची पुस्तकं मिळून जी एकूण संख्या होती ती 10 पुस्तकांची होती. ठीक आहे. त्याच्यातली 9 पुस्तकं जी आहेत ती इंडिव्हिज्युअल पेपरची आहेत. 9 एका पेपरची अशी 9 पुस्तकं आहेत. आणि एक जे 10वं पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पेपर एकत्र आहेत. त्याचं नाव आहे राष्ट्रवादाचा उदय. राईज ऑफ नॅशनलिझम. त्यातले पहिले 2 घटक आहेत ते सेमिस्टर 1 च्या अभ्यासाचे आहेत.
त्याच्यानंतर त्याच्यातले दुसरे 2 घटक आहेत ते सेमिस्टर 2 साठी म्हणजे आता अभ्यासायचे. असं त्याचं स्वरूप आहे. येतं लक्षात? ज्या कुणाला 10 पुस्तकं मिळालीत याचा अर्थ त्यांना सगळी पुस्तकं मिळालेली आहेत. क्लिअर झालं? हो सर, बरं, थँक्यू सर. हा, ठीक आहे. हो. परत तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. तुम्हाला पेपरचं कन्फ्युजन होत असेल तर परत एकदा तुम्हाला सगळं, कारण आपण यावेळी आपल्याकडे पुस्तकं तयार होती त्यामुळे आपण सगळ्या विद्यार्थ्यांना पुस्तकं लगेच दिलेली आहेत. हा, ते तयार असल्यामुळे त्याच वेळी सगळ्यांना पुस्तकं दिली. हो सर. 10 पुस्तकं. माईक बंद करा. माईक चालू आहे तुमचा. सर मला पण भेटलेत पुस्तक सगळे. हा, हे बघा, तर हा आपला अभ्यासक्रम आहे. बघा, सेमिस्टर दिसतंय आता सगळ्यांना? हे पेपरची नावं दिसतात? हा दिसतंय सर. दिसतात सर. कारण काय व्हायचं ते क्लिअर सांगणं गरजेचं आहे, कारण जर तुम्हाला लक्षात नाही आलं तर ठीक. हा, तुम्ही तर बघाल पहिला पेपर आहे की नाही, अर्ली इंडिया. ठीक आहे. हा, एकूण पेपर किती आहेत पहिल्या सेमिस्टरला? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 पेपर आहेत. ठीक आहे. हा, त्याच्यातला हा जो पेपर आहे तो अर्धा आहे. राईट ऑप्शन. हा, हे 6 झाले. त्यानंतर इथं खाली 7, 8, 9. ठीक आहे. 9 झाले पेपर. हॅलो, येते का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. झालं. आणि राईज ऑफ नॅशनलिझमचं एक पुस्तक तिथंच मिळालंय. हा जो MM8 असं लिहिलेला आहे राईज ऑफ नॅशनलिझम, ते वर दिलेल्या पुस्तकामध्येच आहे या पेपरचं कंटेंट. हा, आणि हे डिव्होशनल कल्ट इन मेडिवल इंडिया हे 10 झालं. ठीक आहे. आणि ऑन जॉब ट्रेनिंग याला पुस्तक नसणार आहे, कारण ते प्रॅक्टिकल पद्धतीचं आहे. हा, त्यामध्ये ते पुस्तक नसणार आहे. अशा पद्धतीने तुमची 10 पुस्तकं आहेत. आलं लक्षात? हा, तर पुस्तकाच्या संदर्भात क्लॅरिटी आली असं मी गृहीत धरतो. सर मला माझ्याकडे फक्त 6च पुस्तकं आहेत सर. कोण म्हणते? 10 नाही आहेत. बर, तुमच्याकडे 6 झालेत काय? 6 आहेत. बर, तुम्ही व्हॉट्सअपला मला ती पावती पाठवून द्या. ठीक आहे. हो सर, चालेल. ओके, थँक्यू सर. झालं? अजून कुणाला काही शंका आहे? हॅलो. हा, बोला. हा सर, मी आयशा. बोला. दररोज ऑनलाईन लेक्चर झाले तर हिस्ट्रीचे? आवाज नीट येत नाही तुमचा. दररोज ऑनलाईन लेक्चर झाले तर हिस्ट्रीचे? नाही, दररोज नाही आहेत. तुमचं डिस्टन्सला ऍडमिशन आहे ना, तर रेग्युलरला आहे? हा, ऑनलाईन लेक्चर्स नाही होत का मग?
नाही नाही नाही, मी काय विचारतो, माझा प्रश्न सांगा. तुम्ही डिस्टन्स ऍडमिशन आहे रेग्युलर ऍडमिशन आहे? हा मी डिस्टन्सलाच आहे, बट मी काय म्हणते ऑनलाईन लेक्चर जर झाले तर. नाही, रोज नाही होऊ शकत. बर बर. हा, आपण काय करतोय की आपण कॉन्ट्रॅक्ट सिस्टम घेतोय, ठीक आहे. तर त्यामध्ये आपण हा 2 ठीक. तासामध्ये तो साधारण अभ्यासक्रमाचा आपण हे करूया आणि तुम्हाला जी पुस्तकं दिली त्यातून तुम्ही अभ्यास करायचा, ठीक आहे. बर बर. हो हो. आता 10 तारखेला आपण रोज घेणार आहे बघा. 10, 11, 12, 13 आणि 15 अशा 5 दिवस आपण ऑनलाईन बोलणार आहे, भेटणार आहे 11:30 ते 1:30 पर्यंत. ओके ओके. हा, तर त्यावेळी तुम्ही अटेंड हॅलो एक सेकंद, तुम्ही माझा मुद्दा संपवू दे. त्यावेळी तुम्ही अटेंड करा आणि काय करायचं हो. साधारणपणे तुम्ही सर्वांनी की तुम्ही पुस्तकं आता तुमच्या सगळ्यांकडे आहेत, तर तुम्ही ती पुस्तकं वाचायची आणि मग कॉन्टॅक्ट सिस्टीमला यायचं. हा, म्हणजे पुस्तकातलं तुम्ही बर. थोडं सांगणार, तुम्ही मला पुस्तकातून विचारणार, याच्यापेक्षा आपण थोडं वेगळं, आपल्याला थोडं पुढचा टप्पा त्या सेशन मधनं गाठता येईल, ठीक आहे. हा हा ठीक ठीक. बोला धनश्री, बोला. हा हॅलो नमस्ते सर. नमस्कार, बोला. हा सर, ते लास्ट ऑन जॉब ट्रेनिंग आहे त्याच्या संदर्भात थोडी माहिती होती सर. लेट जॉईन झाली मी. मी आता ते रेकॉर्डिंग जे आहे ते तुम्हाला शेअर करेन, त्यामध्ये तुम्ही बघ. हा, आणि हा हा त्याच्यासाठी आपण 15 तारखेला आपलं जे शनिवारी 15 तारीख जी आहे त्यावेळी आपलं त्याचं सेशन वेगळं होईल, तर त्यामध्ये तुम्हाला त्याची माहिती मिळेल, ठीक आहे. ओके चालेल. हा ओके थँक्यू सर. अजून कुणाला काही शंका? बोला, अजून कुणाला काही शंका असतील तर बोला. जी पुस्तकं आहेत का ना सर, हा, ती युनिव्हर्सिटीने द्यायला लागतात कॉलेजला, का कॉलेज स्वतः युनिव्हर्सिटी म्हणून घेऊन जातं? काय प्रोसिजर आहे त्याची? नाही, कॉलेजला कसं आहे की आता समजा काही वेळा कसं असतं की पुस्तकं तयार नसतात, अशा वेळी कॉलेजला 1-2 पुस्तकांसाठी येता येतं, त्यामुळे बऱ्याचदा हे होतं, म्हणजे डिले होऊ शकतो. पण कॉलेज मधले लोक जे आहेत ते इथे येऊन पुस्तकं घेऊन जातात. तुम्ही कुठे राहताय त्याच्यावर डिपेंड करते. आता समजा इथं जवळचं कॉलेज असेल आणि तिथं विद्यार्थी संख्या खूप जास्त आहे, तर ते साधारण म्हणतात की विद्यापीठातले घ्या, असं होऊ शकतं. कुठलं कॉलेज? नाही, आता मी जत कॉलेज. जजचं आहे. मग त्यांचे समजा ते इकडं कधी आलेले असतील तर ते घेऊन जातात तिथे. त्यांना विचारून घ्या की त्यांचं धोरण नेमकं कसं आहे. हा, तेच ते कोल्हापूर खूप लांब पडतं ना, त्यामुळे. ते नाही म्हणालेत का तुम्हाला आणून देत, तुमचं तुम्ही जाऊन घ्या असं म्हणालेत का? नाही, विचारलं त्यांना मी, त्यांना ते म्हटलं की 8-10 दिवस लागतील म्हणले. हा, मग ते त्यांचं कसं आहे, ते एका कामासाठी ते येणार नाहीत, असं होतं काय. अजून काही विषयांची पुस्तकं वगैरे आली समजा, तर ते एकत्र त्या पुस्तकं न्यायला येतील. कारण समजा तिकडे घेऊन जायचं त्यांना, मग 4 व्हीलर पण पाहिजे ना, तर हो, पुस्तकांची संख्या भरपूर जास्त पुस्तकं असेल तर असं ते अरेंज करायला थोडं ठेवून जाते. त्या हिशोबाने ते करतील. फक्त तुम्ही पाठपुरावा करा त्यांच्याकडे. अच्छा अच्छा, म्हणजे लांबचं जर असेल तर त्यांना ते हे होतं, जवळच्यांना मग ते मुलं घेऊ शकतात, एवढं काय हा, विषय. हॅलो सर. बोला उत्तम. हा सर, एक पुस्तक आहे माझ्याकडे, त्याच्यावरती सत्र 1 असा उल्लेख केलेला आहे, परंतु तुम्ही आता पुस्तकांची नावं जी आहेत ना, ती तुम्ही हा आता जे मी दिलेलं आहे त्याच्यानुसार हे करा. बरं बरं ठीक आहे. मग सत्र 1 चा उल्लेख असला तरी काय अडचण नाही, ते मेकिंग सत्र ऑफ 2 ला 19th चालतं. सेंचुरी, हा, मेकिंग ऑफ 19th सेंचुरी या पेपर बद्दल बोलताय ना? ती बोलते, बरोबर बरोबर. हा तो हा सत्र 2 साठी वापरायचा पेपर आहे. ओके थँक्यू. ओके ठीक आहे. अजून कोणाला काही शंका आहे? चला, मग आता काही शंका नसेल तर आपण थांबूयात मग. हा, आणि ओके सर. हा, आपलं ज्यावेळी सेशन होईल साधारणपणे 10 तारखेला सकाळी 11:30 ते 1:30 आपण हे बोलू, तर त्यावेळी आपल्याला हे करता येईल. हा मॅडम, बोला. तुम्ही हात वर केलाय.
कुणाला काही शंका असेल तर डायरेक्ट अनम्यूट करून विचारा तुम्ही. कुणाला काही शंका असतील तर अनम्यूट करा आणि थेट विचारा. नसेल तर मग आपण थांबूया. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला मी एक गुगल फॉर्म दिलेला होता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. तर तुम्ही सर्वांनी तो गुगल फॉर्म भरायचा आहे. फीडबॅकसाठी तो आवश्यक आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अजून भरलेला दिसत नाहीये. हा आणि याच्या पुढे मी ग्रुपमध्ये या पद्धतीनं पोल्स वगैरे टाकत राहीन. थोडं आपलं जे काही इंटरॅक्शन होईल तर त्याच दृष्टीनं मी माझा प्रयत्न असेल. तर त्यानुसार तुमचा रिस्पॉन्स मला मिळाला तर मला असे काही प्रयोग करणं किंवा थोडं आपलं सगळं काही जे शिक्षण आहे ते थोडं इंटरॅक्टिव्ह बनवण्यासाठी मला प्रयत्न करता येईल आणि उत्साह पण माझा टिकून राहील. तर तुमचा रिस्पॉन्स जो आहे, तुमचे प्रतिसाद जो आहे तो याच्यामध्ये मला अपेक्षित आहे. निवास नक्की सर. बोला. हा नक्की नक्की. खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर तुम्ही. हा धन्यवाद. आणि आपण काय करू दे ते रिस्पॉन्स आला म्हणजे ते काय कळायला लागलं की समोरच्याला काय अडचण आहे ते कळालं तर मला काहीतरी बरोबर. असं अडचण आहे. तर त्यामुळं ते डिस्टन्स आहे म्हणजे फक्त परीक्षा म्हणजे हे आता तुम्ही सगळे फर्स्ट सेमिस्टरला आहात म्हणजे फर्स्ट इयरला आहात तर तुम्हाला सांगते डिस्टन्स हे फक्त परीक्षेपुरतं शिकण्याचं माध्यम नाहीये. आणि आता अभ्यासक्रमाचं स्वरूप पण तसं राहिलेलं नाहीये. तुम्ही बघताय आता ऑन जॉब ट्रेनिंग आलेलं आहे. तुम्हाला रिसर्च मेथॉडॉलॉजीचा कोर्स होता. पुढच्या 2 सेमिस्टर मध्ये तुमचे 2 प्रोजेक्ट असणार आहेत. सेमिस्टर 3 आणि सेमिस्टर 4 ला. त्यामुळं हे खूप म्हणजे रेग्युलर सारखं नसलं तरी तुमचा सहभाग आणि ऍक्टिव्ह पद्धतीनं याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीनं तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहा. व्हॉट्सअप ग्रुप मी अजून पण ऍडमिन म्हणून ठेवलेला आहे. कारण बऱ्याचदा कन्फ्युजन वगैरे निर्माण होतं म्हणून तसा ठेवलेला आहे. तर तुमच्याकडनं जर काही फीडबॅक मला हवा असेल तर त्याच्यासाठी मी पोल टाकेन आणि त्यातून तुमचा फीडबॅक मला मिळत जाईल. ठीक आहे. त्याचा आपण एकूण हा कोर्स चालूया. मॅडम बोला. सर हा मला एक शंका होती. आता ह्या माझ्या पावती आहे ना त्यामध्ये टोटल 9 टिक केलेले आहेत त्यांनी आणि एक आहे ते मध्ययुगीन भारतातील तो पुस्तक. हा तो त्या तुम्ही ज्यावेळी पुस्तक घेतला ना त्यावेळी तो पुस्तक अवेलेबल होते. हा मग आता ते आता हे फर्स्ट सेमिस्टरचं आहे ना त्यामध्ये एकच विषयाचं नाव सांगते ब्रिटिश वसाहतीतील सत्तेचा उदय आणि मग इथं भारतातील ब्रिटिश सत्तेचा उदय आणि दृढीकरण असं दिलेलं आहे. मग हे सेकंड सेमिस्टरला असणार. नाही फर्स्ट सेमिस्टरचं आहे ते पुस्तक. मग सेकंड सेमिस्टरचं कसं मग सर. नाही तुमच्याकडे कुठली पुस्तकं आहेत. माझ्याकडे आरंभिक भारत. मला सांगतो ऐका मी सांगतो तुम्हाला. तुमच्याकडची पुस्तकं आहेत ना सगळी समोर आहेत ना तुमच्या सगळी पुस्तकं समोर आहेत. 9 पुस्तकं असतील. समोर आहेत 6 ते 6 समोर आहेत. 6 आहेत 9 असायला पाहिजे. तर तुमच्या 9 याच्यावर नाही माझ्याकडे 9 नाही आहेत. 6 दिलेले आहेत बघा. 2 4 5 टिक तर 9 ला केलेले आहेत त्यांनी. म्हणजे 9 तुमच्या ताब्यात दिलेत त्यांनी. बर पण आता मी सांगतो तसं बरोबर बघते. वेगळी काढून ठेवा. मी सांगतो नाव घ्या ऐका. मराठाकालीन अंतर्गत संस्था. मराठा अंतर्गत संस्था हे पुस्तक बाजूला काढा. एक मिनिट. हा एक मिनिट. हा सर. हो तोपर्यंत अजून कुणाला काही शंका असतील तर विचारा. हा सर मिळालं एक पुस्तक. ठीक आहे. मराठा अंतर्गत संस्था ते बाजूला काढा.
काढलं? हम्म. हा, त्याच्यानंतर 19व्या शतकातली महाराष्ट्राची जडणघडण नावाचं एक पुस्तक ते बाजूला हो काढा. मिळालं. हा, ते बाजूला काढा. हा, भारत राष्ट्रीय चळवळ नावाचं एक पुस्तक चळवळ. हा हो 1905 ते 1947 असं लिहिलं असेल ते बाजूला काढा. हो. हम्म. भारतीय राष्ट्रवादाचा उदय नावाचं पुस्तक असेल ते बाजूला काढा. भारतीय राष्ट्रवादाचा उदय. हम्म. आता या भारतीय राष्ट्रवादाच्या उदयमध्ये 2 युनिट वाचायची ते आपली नंतरची 3 आणि 4 युनिट 3 आणि 4 वाचायचे. ठीक आहे, 3 आणि 4 आता या वेळेला घ्यायचं काय? हा, झालं. आता किती पुस्तकं झाली तुमच्या हातात ती बाजूला काढलेली? माझ्याकडे आता नवीन काढलेले 4 झाले बघा सर. 4 झाले. हा, आणि हो. एक डिवोशनल कल्ट इन मेडिवल इंडिया, मध्ययुगीन भक्ती संप्रदाय, मध्ययुगीन संप्रदाय हे पुस्तक तुम्हाला मिळालेलं नाही, तुम्ही जाऊन घेऊन या. हा, अशी total संप्रदाय. ओके. या अभ्यासक्रमासाठी 5 पुस्तकं आहेत. 5 ओके. ओके, थँक्यू सर, थँक्यू. या सेमिस्टरसाठी 5 पुस्तकं आणि टोटल तुम्हाला 10 पुस्तकं मिळतील. 10 पुस्तक. बरोबर बरोबर. थँक्यू सर. ओके, थँक्यू. चला, अजून कुणाला काही शंका आहे? नसेल शंका तर आपण थांबूया. ओके, तर ठीक आहे, मग आपण थांबूया. तुम्ही सर्वजण या MA इतिहास भाग 1 सत्र 2 साठी आयोजित केलेल्या ओरिएंटेशन सेशन मध्ये, ज्याला आपण मराठीत साधारणपणे मार्गदर्शन सत्र म्हणतो, तर त्यामध्ये तुम्ही सर्वजण जॉईन झालात आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये सहभाग घेतला. तुम्ही चांगल्या पद्धतीने मला फीडबॅक दिला एक्झामच्या संदर्भातला, चर्चेमध्ये भाग घेतला, तुमच्या शंका सगळ्या व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने विचारल्यात, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आपण 10 मार्चला सकाळी 11:30 ते 1:30 या काळामध्ये आपण आपले संपर्क सत्र जे आहेत ते आयोजित करतोय MA भाग 1 साठीचे. आणि या संपर्क सत्राच्या पूर्वी तुम्ही तुमच्याकडे जी पुस्तकं उपलब्ध आहेत त्या पुस्तकातून तुम्ही त्या विषयांचं त्या पेपरचं वाचन करून घेणं अपेक्षित आहे. तसं केलं तर तुम्हाला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं त्यावेळेच्या चर्चेमध्ये चर्चा त्यावेळेची करता येईल. तर त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी त्या संदर्भातलं वाचन करावं. तुमच्या परीक्षेच्या आधीच एक रीडिंग त्याच्यातनं पूर्ण होईल आणि मग तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये फायदा होईल असं मला वाटतं. तर या संदर्भात तुमचं सहकार्य मला अपेक्षित आहे आणि तुम्ही सर्वजण या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. नमस्कार, धन्यवाद.